संसदेमधील अर्थसंकल्पाची प्रक्रिया आता आपण समजावून घेऊयात. भारताच्या घटनेमध्ये अर्थसंकल्पाचा उल्लेख वार्षिक वित्तीय विवरणपत्रक असा केलेला आहे. बजेट हा शब्द जो आपण वापरतो तो शब्द कुठेही घटनेमध्ये वापरलेला नाही, तर तो बोलीभाषेतला शब्द आहे. अर्थसंकल्पाच्या रचनेचा जर विचार केला तर फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प मांडला जातो. अर्थसंकल्पामध्ये पुढच्या 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये करायच्या जमा आणि खर्चाचे अंदाज मांडलेले असतात. दरवर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षांचे मिळून 4 प्रकारचे आकडे असतात. आता हे 3 वर्षाचे आकडे कोणकोणत्या वर्षाचे असतात ते पाहूयात. अर्थसंकल्पामध्ये पुढच्या आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज, याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाचे अर्थसंकल्पीय आणि संशोधित अंदाज, मागील वर्षाच्या जमा खर्चाचे प्रत्यक्ष आकडे, अशा प्रकारे अर्थसंकल्पामध्ये 3 वर्षाची आकडेवारी असते. अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबी असतात याचा जर आपण विचार केला तर कर महसूल उभारण्याच्या पद्धती, पुढच्या वर्षामधील सरकारचं आर्थिक आणि वित्तीय धोरण, पुढच्या वर्षामधील कर प्रस्ताव, कर महसुलाचा अंदाज, खर्चाच्या योजना, नवीन योजना ह्या अर्थसंकल्पामधील महत्त्वाच्या बाबी मानल्या जातात. आता भारतामध्ये 2 अर्थसंकल्प मानले जातात दरवर्षी. याच्यामध्ये रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प असे 2 अर्थसंकल्प मानले जातात. आता सध्या हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्रितपणे मांडण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टिकोनातून शिफारशी सादर केल्या गेलेल्या आहेत. यामुळे भविष्यामध्ये हे दोन्ही अर्थसंकल्प एकत्रितपणेच मांडले जातील अशी अपेक्षा आहे. आता आपण रेल्वे अर्थसंकल्पामधील समाविष्ट बाबी पाहूयात. रेल्वे अर्थसंकल्पामध्ये फक्त रेल्वे मंत्रालयाच्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये करायच्या जमा खर्चाच्या अंदाजाचा समावेश असतो. रेल्वे मंत्रालयाचा जमा खर्च भारताच्या संचित निधीचा हिस्सा असतो. यानंतर साधारण अर्थसंकल्पामधील समाविष्ट बाबींचा जर आपण विचार केला तर साधारण अर्थसंकल्पामध्ये रेल्वे मंत्रालय वगळता इतर सर्व मंत्रालयांनी पुढच्या आर्थिक वर्षामध्ये करायच्या जमा खर्चाच्या अंदाजाचा समावेश असतो. आता रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा करण्यात आला याची कारणं आपण समजावून घेऊयात. 1921च्या ॲकवर्थ समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा केला गेला. रेल्वे अर्थसंकल्प वेगळा करण्यात आला याची कारणं आता आपण समजावून घेऊयात. याची कारणं असं होती की रेल्वेच्या जमा खर्चामध्ये लवचिकता निर्माण व्हावी, रेल्वेच्या विकास धोरणामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन प्रस्थापित व्हावा, रेल्वे महसुलामधून निश्चित वार्षिक अंशदान उपलब्ध करून देऊन साधारण महसुलामध्ये स्थैर्य प्रस्थापित करणे, रेल्वेला प्राप्त होणारा नफा त्यांनाच ठेवण्याची संमती देणं, रेल्वेच्या नफ्याचा वापर रेल्वेच्या विकास कामांसाठी करणं, अशा प्रकारे या कारणांमुळे रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्पापासून वेगळा केला गेला. आता भारताच्या घटनेमध्ये अर्थसंकल्प पारित करण्याबद्दल कोणकोणत्या तरतुदी आहेत हे समजावून घेऊ. कलम 112 नुसार राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षासाठी भारत सरकारच्या अंदाजित जमा आणि खर्चाचे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याची व्यवस्था करतील अशी तरतूद आहे. म्हणजे राष्ट्रपतीमार्फत अर्थसंकल्प मांडला जातो कलम 112 नुसार. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याशिवाय कोणतीही अनुदानाची मागणी करायची असेल तर राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते. राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय कोणत्याही अनुदानाची मागणी करता येत नाही. भारताच्या संचित निधीमधून कोणतेही पैसे काढताना ते कायद्यानं नमूद करण्यात आलेल्या पद्धतीनेच काढता येतात. कर आकारणी करणारं कोणतंही धनविधेयक राष्ट्रपतींच्या संमतीविना संसदेमध्ये मांडता येत नसतं. याशिवाय कर आकारणी करणारं कोणतंही धनविधेयक राज्यसभेमध्ये प्रथम मांडता येत नाही. कलम 265 नुसार कायद्यानं प्राधिकृत केल्याखेरीज कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली केली जात नाही. महसूल खात्यावरील खर्च हा इतर खर्चांपेक्षा वेगळा दाखवण्यात यावा अशी तरतूद आहे. अर्थसंकल्पामधील खर्चाचे अंदाज मांडताना भारताच्या संचित निधीवर प्रभारित खर्च आणि भारताच्या संचित निधीतून करायचा खर्च हे दोन्ही वेगवेगळे दर्शवले जातात कलम 112(2) नुसार. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. यानंतर प्रभारित खर्च म्हणजे काय ते समजावून घेऊ.
प्रभारित खर्च या प्रकारच्या खर्चावर मतदान घेतलं जात नाही. या प्रकारच्या खर्चावरती संसदेमध्ये मात्र चर्चा होऊ शकते. अशा प्रकारचे खर्च म्हणजे प्रभारित खर्च. याशिवाय भारताच्या संचित निधीवरील प्रभारित खर्चामध्ये कोणकोणत्या खर्चांचा समावेश होतो हे आपण समजावून घेऊयात. भारताच्या संचित निधीवरील प्रभारित खर्चांमध्ये राष्ट्रपतींचं वेतन, भत्ते, त्यांच्या पदावधी संबंधीचा इतर खर्च, राज्यसभेचा सभापती आणि उपसभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे वेतन आणि भत्ते, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन, उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे पेन्शन, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांना वेतन, भत्ते आणि पेन्शन. याशिवाय संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन. याशिवाय सर्वोच्च न्यायालय, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचं कार्यालय आणि संघ लोकसेवा आयोग यांचा प्रशासकीय खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन. भारत सरकारचं देय व्याज, कर्ज निवारण निधी आकार आणि विमोचन आकार. याशिवाय कर्ज उभारणी, ऋण सेवा आणि विमोचन यांच्याशी संबंधित इतर खर्च, कोणत्याही न्यायालयाचा हुकूमनामा किंवा निवाडा यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही रक्कम. याशिवाय संसदीय कायद्याद्वारे प्रभारित म्हणून घोषित करण्यात आलेला इतर कोणताही खर्च, या सगळ्या खर्चाचा समावेश आपल्याला प्रभारित खर्चामध्ये करता येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की देशातील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींचे वेतन, भत्ते, पेन्शन, कार्यालयाचा खर्च हा संचित निधीवरील प्रभारित खर्च मानला जातो. याशिवाय न्यायालयांच्या आदेशानुसार द्यावा लागणाऱ्या रकमा हा प्रभारित खर्च मानला जातो. भारत सरकारचं जे कर्ज घेतलेलं आहे त्याच्यावरचे देय व्याज हा पण प्रभारित खर्च मानला जातो. आणि शेवटी संसदीय कायद्याद्वारे प्रभारित म्हणून घोषित करण्यात आलेला जो इतर कोणताही खर्च आहे हा खर्च प्रभारित खर्च म्हणून ओळखला जातो. अर्थसंकल्प पारित करण्याचे टप्पे आता आपण समजावून घेऊयात. अर्थसंकल्प पारित करण्याच्या टप्प्यांमध्ये अर्थसंकल्प मांडणं, साधारण चर्चा, विभागांतर्गत समित्यांमार्फत तपासणी, अनुदानांच्या मागण्यांवर मतदान, विनियोजन विधेयकात संमती आणि वित्तीय विधेयकात संमती हे अर्थसंकल्प पारित करण्याचे टप्पे आहेत. सुरुवातीला अर्थसंकल्प संसदेत मांडणे याविषयी माहिती घेऊयात. रेल्वे आणि साधारण अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची तारीख राष्ट्रपतींमार्फत निश्चित केली जाते. रेल्वे अर्थसंकल्प संसदेमध्ये रेल्वे मंत्र्यांमार्फत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मांडला जातो. साधारण अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांमार्फत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मांडला जातो. लोकसभेच्या निवडणुका ज्या वर्षी घेतल्या जातात त्या वर्षी साधारण अर्थसंकल्प दोनदा मांडला जाऊ शकतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, लोकसभेच्या निवडणुका ज्या वर्षी घेतल्या जातात त्या वर्षी साधारण अर्थसंकल्प दोनदा मांडला जाऊ शकतो. पहिल्यांदा काही महिन्यांसाठी लेखानुदान म्हणून आणि निवडणुकांनंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडला जातो. अशा प्रकारे दोनदा मांडला जातो. पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता मांडला जायचा, पण 2001 पासून अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता मांडायला सुरुवात झाली. अर्थसंकल्प प्रथम लोकसभेमध्ये अर्थमंत्री मांडतात. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे 2 भाग असतात. ते 2 भाग अ आणि ब अशा प्रकारे असतात. भाग अ मध्ये देशामधील आर्थिक स्थितीबद्दल साधारण चर्चा होते आणि भाग ब मध्ये सरकारचा कर प्रस्ताव मांडलेला असतो. अशा प्रकारे आपल्याला अर्थमंत्र्याच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे 2 भाग सांगता येतील. लोकसभेमधील अर्थसंकल्पीय भाषण संपल्यावर अर्थसंकल्प राज्यसभेमध्ये मांडला जातो. आता अर्थसंकल्पीय दस्तऐवज कोणत्या स्वरूपामध्ये मांडले जातात हे आपण समजावून घेऊयात. अर्थसंकल्प मांडताना सरकार स्पष्टीकरणात्मक मेमोरंडम, अनुदानांच्या मागण्या आणि वित्तीय विधेयक असे काही दस्तऐवज मांडत असते. याला अर्थसंकल्पीय दस्तऐवज असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी अर्थसंकल्पीय दस्तऐवज म्हणून कशाची व्याख्या करण्यात आलेली आहे हे आपल्याला समजावून घेता येईल. अर्थसंकल्प मांडताना सरकार स्पष्टीकरणात्मक मेमोरंडम, अनुदानांच्या मागण्या आणि वित्तीय विधेयक असे काही दस्तऐवज मांडते. याला अर्थसंकल्पीय दस्तऐवज म्हणतात. आता आपण पाहूयात हे अर्थसंकल्पीय दस्तऐवजांचं स्पष्टीकरण काय आहे.
सुरुवातीला स्पष्टीकरणात्मक मेमोरंडम म्हणजे काय ते समजावून घेऊ. स्पष्टीकरणात्मक मेमोरंडम यामध्ये चालू वर्षामधील आणि पुढच्या वर्षामधील जमा खर्चाचं स्वरूप आणि दोन्ही वर्षाच्या आकड्यांमधील फरक याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं असतं. अनुदानांच्या मागण्यांमध्ये सर्व मंत्रालये आणि त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या विभागांच्या अनुदानांच्या मागण्यांचा समावेश केलेला असतो. वित्तीय विधेयकामध्ये सरकारचा कर प्रस्ताव असतो. अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेचच वित्तीय विधेयक मांडलं जातं. अशा प्रकारे ही 3 आपल्याला अर्थसंकल्पीय दस्तऐवज आणि त्यांचं स्पष्टीकरण म्हणून उल्लेख करता येईल. आता आपण साधारण चर्चेविषयी माहिती घेऊया. अर्थसंकल्पावरची चर्चा 2 टप्प्यांमध्ये होते. साधारण चर्चेदरम्यान संपूर्ण अर्थसंकल्पावर आणि त्यातील जमा खर्चाच्या मुळाशी असलेली तत्व आणि धोरणांवरती चर्चा होत असते. साधारण चर्चेदरम्यान कोणताही कपात प्रस्ताव किंवा मतदान घेतलं जात नाही हे लक्षात ठेवावं. राज्यसभा फक्त साधारण चर्चेमध्ये भाग घेते. राज्यसभेला मंत्रालयाच्या किंवा विभागांच्या अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा आणि मतदान करण्याचा अधिकार नसतो. मंत्रालये आणि विभागांच्या अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा आणि मतदान करण्याचा लोकसभेचा विशेष अधिकार मानला जातो. अर्थसंकल्पावरील साधारण चर्चा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 4 ते 5 दिवस चालत असते. अशा प्रकारे आपल्याला साधारण चर्चेविषयी माहिती सांगता येईल. त्यानंतर लेखानुदान. आता घटनेमध्ये लेखानुदानाची विशेष तरतूद का केली गेलेली आहे हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. संसदेनं अर्थसंकल्प पारित केल्याशिवाय त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. पुढच्या आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर संसदेला संपूर्ण अर्थसंकल्पावरती मतदान करून तो पारित करणं शक्य नसतं. त्यामुळं तोपर्यंत सरकारी प्रशासकीय कामकाज याच्यामध्ये अडथळा येऊ नये, सरकारी प्रशासकीय कामकाज चालवणं शक्य व्हावं यासाठी आवश्यक तेवढी रक्कम सरकारला प्राप्त होणं गरजेचं असतं. यासाठी घटनेमध्ये लेखानुदानाची विशेष तरतूद केली गेलेली आहे. म्हणजे लेखानुदानाची विशेष तरतूद का केली गेलेली आहे हे आपण पाहिलं. आता लेखानुदानाची प्रक्रिया कशी पूर्ण करतात हे समजावून घेऊया. सरकार 12 महिन्यांपेक्षा कमी असलेल्या कालावधीसाठी वेगवेगळ्या बाबींवर करायच्या खर्चासाठी आवश्यक रकमेची मागणी संसदेकडे करत असतं. यानंतर सरकार आणि वार्षिक वित्तीय विवरणपत्रकाबरोबरच लेखानुदान मांडलं जातं. लेखानुदान 2 महिन्यांच्या खर्चासाठी किंवा अंदाजित वार्षिक खर्चाच्या 1/6 एवढ्या रकमेसाठी मांडलं जातं. रेल्वे आणि साधारण अनुदानाच्या मागण्या करताना वेगवेगळं लेखानुदान मांडलं जातं. अर्थसंकल्पावर साधारण चर्चेनंतर लेखानुदान पारित होत असतं. म्हणजे लेखानुदान केव्हा पारित होतं? अर्थसंकल्पावर साधारण चर्चा झाल्यानंतर लेखानुदान पारित होतं. लेखानुदान ही औपचारिक बाब मानली जाते हे लक्षात ठेवावं. लेखानुदान चर्चेविना संमत केलं जातं. सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षामध्ये लेखानुदान जास्त कालावधीसाठी म्हणजे 3 ते 5 महिन्यासाठी मांडलं जाऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला लेखानुदानाची प्रक्रिया सांगता येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं की सरकार 12 महिन्यांपेक्षा कमी असलेल्या कालावधीसाठी वेगवेगळ्या बाबींवर करायच्या खर्चासाठी आवश्यक रकमेची मागणी संसदेकडे करत असतं. आणि सरकार वार्षिक वित्तीय विवरणपत्रकाबरोबर म्हणजे अर्थसंकल्पाबरोबरच लेखानुदान मांडलं जातं. लेखानुदान केव्हा मांडलं जातं? तर अर्थसंकल्पाबरोबरच लेखानुदान मांडलं जातं. लेखानुदान 2 महिन्यांच्या खर्चासाठी किंवा अंदाजित वार्षिक खर्चाच्या 1/6 एवढ्या रकमेसाठी मांडलं जात असतं. रेल्वे आणि साधारण अनुदानाच्या मागण्या करताना वेगवेगळं लेखानुदान मांडलं जात असतं. अर्थसंकल्पावरील साधारण चर्चेनंतर लेखानुदान पारित होतं. म्हणजे या ठिकाणी लेखानुदान केव्हा पारित होतं हे आपल्याला समजतं. लेखानुदान ही एक औपचारिक बाब मानली जाते. लेखानुदान चर्चेविना संमत केलं जातं आणि सार्वत्रिक निवडणुकीचं जर वर्ष असेल तर या वर्षामध्ये लेखानुदान जास्त कालावधीसाठी म्हणजे 3 ते 5 महिन्यासाठी मांडलं जाऊ शकतं. त्यानंतर संसदीय स्थायी समित्यांद्वारे तपासणी. संसदीय स्थायी समित्यांद्वारे तपासणी यामध्ये दोन्ही अर्थसंकल्पांवरील साधारण चर्चा झाल्यानंतर 3 ते 4 आठवड्यासाठी सभागृह तहकूब केली जातात. सभागृह तहकूब केली जातात. या कालावधीमध्ये संसदेच्या 24 विभागीय स्थायी समित्या
संबंधित मंत्रालयाच्या किंवा विभागांच्या ज्या अनुदानांच्या मागण्या केलेल्या असतात त्या अनुदानांच्या मागण्यांचं परीक्षण करतं आणि त्यावरती तपशीलवार चर्चा केली जाते आणि त्यावरती आपला अहवाल तयार केला जातो या स्थायी समित्यांद्वारे आणि हे अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांना सादर केले जातात. अहवालामध्ये कपात प्रस्ताव सूचित करता येत नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता स्थायी समित्यांची व्यवस्था का करण्यात आली हे आपण समजावून घेऊ. स्थायी समित्यांची व्यवस्था करण्यामागचा उद्देश अनुदानांच्या मागण्यांचं परीक्षण करणं हे आहे. स्थायी समित्यांची व्यवस्था 1993-1994 पासून सुरू करण्यात आली. स्थायी समितीमधील सदस्य 31 असतात आणि स्थायी समितीमधील सदस्यांची रचनेचा जर विचार केला तर 21 लोकसभेचे आणि 10 सदस्य राज्यसभेचे असे स्थायी समितीमध्ये सदस्य 31 असतात. आता ही स्थायी समित्यांची जी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे या व्यवस्थेमुळं संसदेचं मंत्रालयावरील वित्तीय नियंत्रण जास्त तपशीलवार, नजीकचं आणि सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता अनुदानांच्या मागण्यांवर चर्चा आणि मतदान कसे घेतलं जातं हेच आपण समजावून घेऊयात. विभागीय स्थायी समितींच्या अहवालांना अनुसरून लोकसभेमध्ये अनुदानांच्या मागण्यांवर मंत्रालय निहाय चर्चा आणि मतदान होतं. मंत्रालय निहाय चर्चा आणि मतदान होतं आणि यासाठी वेळ सभागृहाच्या नेत्याच्या सल्ल्यानुसार लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत निश्चित केली जाते. मतदान होऊन पारित झाल्यानंतर मागणी अनुदान बनत असते. त्यानंतर अनुदानांच्या मागण्यांवर मतदान करण्याचा विशेषाधिकार फक्त लोकसभेलाच असतो हे लक्षात ठेवावं. कारण अनुदानांच्या मागण्यांवर राज्यसभेमध्ये मतदान घेतलं जात नाही. मतदान अर्थसंकल्पामधील मतदानक्षम खर्चावरतीच घेतलं जातं हे लक्षात ठेवावं. याशिवाय भारताच्या संचित निधीवरील प्रभारित खर्चावर मतदान घेतलं जात नाही तर त्यावरती केवळ चर्चा केली जाऊ शकते. साधारण अर्थसंकल्पाच्या एकूण 109 अनुदानाच्या मागण्या असतात हे लक्षात ठेवावं. साधारण अर्थसंकल्पाच्या एकूण अनुदानाच्या मागण्या किती असतात तर 109 असतात आणि या 109 अनुदानांच्या मागण्यांमध्ये 103 नागरी प्रशासनाच्या आणि 6 संरक्षण खर्चाच्या मागण्या असतात. 32 मागण्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या असतात. लोकसभेमध्ये प्रत्येक मागणीवर स्वतंत्र चर्चा आणि मतदान होत असतं. चर्चेदरम्यान सदस्यांना अर्थसंकल्पीय तरतुदींवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार असतो. अनुदानांच्या मागण्यांमध्ये कपात करण्यासाठी कपात प्रस्ताव सुचवण्याचा अधिकार असतो हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता कपात प्रस्ताव आपण समजावून घेऊयात. अनुदानांच्या मागण्यांमध्ये कपात सुचवण्यासाठी लोकसभेच्या सदस्यांमार्फत मांडण्यात आलेला प्रस्ताव म्हणजे कपात प्रस्ताव. म्हणजे कशाला कपात प्रस्ताव म्हणायचं? अनुदानांच्या मागण्यामध्ये कपात सुचविण्यासाठी लोकसभेच्या सदस्यांमार्फत मांडण्यात आलेला जो प्रस्ताव असतो त्याला कपात प्रस्ताव म्हणून ओळखलं जातं. आता कपात प्रस्ताव, काटकसर कपात प्रस्ताव, धोरणात्मक कपात प्रस्ताव आणि प्रतिकात्मक कपात प्रस्ताव अशा 3 प्रकारचे कपात प्रस्ताव असतात. सुरुवातीला काटकसर कपात प्रस्ताव. काटकसर कपात प्रस्ताव म्हणजे या प्रकारचा प्रस्ताव अनुदानाची मागणी ठराविक रकमेनं कमी करण्याची मागणी करण्यासाठी मांडला जातो. काटकसर कपात प्रस्ताव नावामध्येच माहिती आहे. अनुदानाची मागणी ठराविक रकमेनं कमी व्हावी ही मागणी करण्यासाठी हा काटकसर कपात प्रस्ताव मांडला जातो आणि प्रस्तावात कपातीची कारणं आणि काटकसर कशी होईल याचीही माहिती द्यावी लागते. धोरणात्मक कपात प्रस्ताव. अनुदानाची मागणी ज्या धोरणावर आधारलेली असते त्या धोरणाच्या अमान्यतेविषयीचा हा प्रस्ताव असतो. अनुदानाच्या मागणीची रक्कम 1 रुपयापर्यंत कमी करण्यात यावी अशा स्वरूपाचा हा ठराव असतो. सदस्य याला पर्यायी धोरण सुचवू शकतात. त्यानंतर प्रतिकात्मक कपात प्रस्ताव. उद्देश याचा असा आहे प्रतिकात्मक कपात प्रस्तावाचा की भारत सरकार ज्यासाठी जबाबदार आहे असा जनतेचा एखादा प्रश्न लोकसभेसमोर आणि पर्यायानं देशासमोर आणणे या उद्देशानं प्रतिकात्मक कपात प्रस्ताव मांडला जातो. अनुदानाच्या रकमेमधून 100 रुपये कमी करण्यात यावा अशा स्वरूपाचा तो प्रतिकात्मक कपात प्रस्ताव असतो. कपात प्रस्तावांना संमती कशी दिली जाते हे आता आपण समजावून घेऊयात. अनुदानांच्या मागणीशी संबंधित कपात प्रस्ताव जे असतात या कपात प्रस्तावांना संमती देताना
सर्वप्रथम धोरणात्मक कपात प्रस्तावांना, त्यानंतर काटकसर कपात प्रस्तावांना आणि शेवटी प्रतिकात्मक कपात प्रस्तावांना संमती दिली जाते. आता कपात प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारला जाण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता होणे गरजेचं असतं हे आपण समजावून घेऊयात. कपात प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारला जाण्यासाठी एकाच अनुदानाच्या मागणीशी असा कपात प्रस्ताव संबंधित असावा लागतो. असा कपात प्रस्ताव स्पष्ट उच्चाराचा असावा लागतो. कपात प्रस्ताव वादविवादाच्या किंवा अब्रू नुकसानकारक मुद्द्यांचा समावेश याच्यामध्ये नसावा लागतो. भारताच्या संचित निधीवर प्रभारित खर्चाशी संबंधित असा कपात प्रस्ताव नसावा लागतो. न्यायिक प्रक्रिया चालू असलेल्या मुद्द्यांशी संबंधित असा कपात प्रस्ताव नसावा लागतो. याशिवाय विशेष अधिकारांशी संबंधित प्रश्न मांडलेला नसावा. अधिवेशनामध्ये ज्याच्यावरती निर्णय घेण्यात आलेला आहे अशा मुद्द्यांवरती चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यासाठी आलेला असा कपात प्रस्ताव नसावा. कपात प्रस्ताव एकाच विशिष्ट मुद्द्याशी संबंधित असला पाहिजे. सध्या अस्तित्वात असलेल्या एखाद्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची किंवा तो रद्द करण्याची सूचना अशा कपात प्रस्तावामध्ये केलेली नसावी. अशा प्रकारे आपल्याला कपात प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारला जाण्यासाठी या अटींची पूर्तता करणं आवश्यक असतं. यानंतर कपात प्रस्तावाचे फायदे कोणते आहेत हे समजावून घेऊ. एखाद्या विशिष्ट अनुदानाच्या मागणीवरती चर्चा सुरू करण्यासाठी कपात प्रस्ताव आवश्यक असतो. सरकारच्या कृतींची तपासणी करून जबाबदार शासन पद्धतीच्या तत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी कपात प्रस्ताव महत्त्वाचा मानला जातो. आता आपण कपात प्रस्तावाची उपयुक्तता काय आहे ते पाहूयात. प्रत्यक्ष उपयुक्तता पाहिली तर कपात प्रस्तावांची प्रत्यक्ष उपयुक्तता खूप कमी असते. कपात प्रस्ताव सभागृहामध्ये फक्त मांडले जातात आणि चर्चा केली जाते. कपात प्रस्तावावरती मतदान घेतलं जात नाही. कपात प्रस्तावाचा स्वीकार लोकसभा करू शकत नाही हे लक्षात ठेवावं. जर कपात प्रस्ताव लोकसभेमध्ये स्वीकारला गेला तर सरकार लोकसभेचा विश्वास धारण करत नाही असा त्याचा अर्थ होतो आणि सरकारला राजीनामा द्यावा लागतो. यामुळं कपात प्रस्तावांची प्रत्यक्ष उपयुक्तता कमी असते. त्यानंतर गिलोटीन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे हे आपण समजावून घेऊयात. गिलोटीन ही संज्ञा अनुदानांच्या मागण्यांशी संबंधित आहे. अनुदानांच्या मागण्यांवरती मतदान करण्यासाठी 26 दिवस असतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आपण सुरुवातीला उल्लेख केला की गिलोटीन ही संज्ञा अनुदानांच्या मागण्यांशी संबंधित असते. अनुदानांच्या मागण्यांवर मतदान करण्यासाठी 26 दिवस असतात आणि शेवटच्या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष उर्वरित सर्व मागण्या एकत्र करून एकत्रितरित्या मतदानामध्ये टाकतात. या मागण्यांमध्ये चर्चा झालेली असो अथवा नसो अशा सर्व मागण्या असतात आणि या प्रक्रियेला गिलोटीन असं म्हटलं जातं. गिलोटीनमुळं अनुदानांच्या मागण्यांवरील चर्चा संपुष्टामध्ये येते. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. या अर्थाने गिलोटीन ही संज्ञा वापरली जाते. यानंतर विनियोजन विधेयक म्हणजे काय हे आपण समजावून घेणार आहोत. विनियोजन विधेयकाविषयी माहिती पाहताना संसदेमध्ये विनियोजन विधेयक कोणत्या उद्देशानं मांडण्यात आलेलं असतं हे समजावून घेणं गरजेचं आहे. कलम 114(3) अन्वये भारताच्या संचित निधीमधून कोणतेही पैसे कायद्यानं किंवा केलेल्या विनियोजनाव्यतिरिक्त काढता येत नाहीत. म्हणजे पहिला मुद्दा, संसदेत विनियोजन विधेयक कोणत्या उद्देशानं मांडलेलं असतं. आपण याच्याशी संबंधित कलम म्हटलं की कलम 114(3). कलम 114(3) अन्वये भारताच्या संचित निधीमधून कोणतेही पैसे कायद्याने केलेल्या पद्धती व्यतिरिक्त काढता येत नाहीत आणि लोकसभेमध्ये संमत झालेल्या अनुदानांच्या मागण्या आणि भारताच्या संचित निधीवरील प्रभारित खर्च याविषयी आपल्याला माहिती सांगता येईल. यानंतर विनियोजन विधेयक ही संज्ञा आपण समजावून घेणार आहोत. संसदेमध्ये विनियोजन विधेयक कोणत्या उद्देशानं मांडण्यात आलेलं असतं हे सुरुवातीला समजावून घेऊयात. याच्याशी संबंधित कलम आहे कलम 114(3). कलम 114(3) अन्वये भारताच्या संचित निधीमधून कोणतेही पैसे कायद्यानं केलेल्या विनियोजनाव्यतिरिक्त काढता येत नाहीत. लोकसभेमध्ये संमत झालेल्या अनुदानांच्या मागण्या आणि भारताच्या संचित निधीवरील प्रभारित खर्च या प्रकारचे खर्च भागवण्यासाठी
पैसे भारताच्या संचित निधीमधून मिळवण्यासाठी संसदेची संमती घेणं गरजेचं असतं आणि यासाठी संसदेमध्ये विनियोजन विधेयक मांडलं जातं. म्हणजे संसदेमध्ये विनियोजन विधेयक का मांडलं जातं हे आपण समजावून घेतलं की लोकसभेमध्ये संमत झालेल्या अनुदानांच्या मागण्या आणि भारताच्या संचित निधीवरील प्रभारित खर्च या प्रकारचे खर्च भागवण्यासाठी पैसे भारताच्या संचित निधीमधून प्राप्त करण्यासाठी संसदेची परवानगी असणं आवश्यक असतं. यासाठी संसदेमध्ये विनियोजन विधेयक मांडलं जातं. आता विनियोजन विधेयकामध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा मांडता येत नाहीत हे आपण समजावून घेऊयात. आता विनियोजन विधेयकामध्ये ज्या प्रकारच्या सुधारणा मांडता येत नाहीत त्यामध्ये संमत झालेल्या अनुदानाच्या रकमेत बदल होईल अशा सुधारणा, संमत झालेल्या अनुदानाच्या रकमेच्या प्राप्तकर्त्यांमध्ये बदल होईल अशा सुधारणा, संचित निधीवर प्रभारित खर्चाच्या रकमेत बदल होईल अशा सुधारणा, अशा प्रकारच्या सुधारणा या विनियोजन विधेयकामध्ये मांडता येत नाहीत. मग विनियोजन विधेयक पारित करणं ही प्रक्रिया कशी असते ते आपण पाहूयात. लोकसभेमध्ये अनुदानांच्या मागण्यांवरती मतदान झाल्यानंतर विनियोजन विधेयक मांडलं जातं. म्हणजे या ठिकाणी विनियोजन विधेयक संसदेत केव्हा मांडतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. लोकसभेमध्ये अनुदानांच्या मागण्यांवरती मतदान झाल्यानंतर विनियोजन विधेयक मांडलं जातं आणि विनियोजन विधेयक संसदेमध्ये पारित होण्याची पद्धत धन विधेयकाप्रमाणे असते. राज्यसभेमध्ये विनियोजन विधेयकाबाबत विशेषाधिकार नसतात. विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावरच त्याचं रूपांतर विनियोजन कायद्यामध्ये होतं आणि हा कायदा जोपर्यंत संमत होत नाही तोपर्यंत सरकार संचित निधीमधून रक्कम काढू शकत नाही. आता लेखानुदानाची तरतूद घटनेमध्ये का करण्यात आलेली आहे हे आपण समजावून घेऊयात. विनियोजन विधेयक संमत होण्यासाठी बऱ्याचदा खूप कालावधी लागतो, म्हणून घटनेमध्ये लेखानुदानाची तरतूद केली गेलेली आहे. आता वित्तीय विधेयक पारित होण्याच्या तरतुदी कोणत्या असतात ते समजावून घेऊयात. वित्तीय विधेयकामध्ये सरकारच्या कर प्रस्तावाचा समावेश असतो. लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडल्यानंतर लगेचच वित्तीय विधेयक मांडलं जातं. वित्तीय विधेयक चर्चेसाठी आणि मतदानासाठी विनियोजन विधेयक पारित झाल्यानंतरच घेतलं जातं. वित्तीय विधेयक धन विधेयकाप्रमाणेच असतं. यामुळं वित्तीय विधेयकावरती धन विधेयकाप्रमाणे सर्व अटी लागू असतात. वित्तीय विधेयकामध्ये सुधारणा सुचवता येतात. उदाहरणार्थ एखादा कर रद्द करणं, कमी करणं, अशा प्रकारच्या सुधारणा वित्तीय विधेयकामध्ये सुचवता येतात. आता या ठिकाणी प्रोव्हिजनल कलेक्शन ऑफ टॅक्सेस ॲक्ट 1931 याच्या तरतुदी अन्वये वित्तीय विधेयक संसदेमध्ये मांडल्यापासून 75 दिवसांच्या आत पारित व्हावं लागतं. या ठिकाणी हा कायदा लक्षात ठेवावा. प्रोव्हिजनल कलेक्शन ऑफ टॅक्सेस ॲक्ट 1931 कशाविषयी आहे? या कायद्याच्या तरतुदी अन्वये वित्तीय विधेयक संसदेत मांडल्यापासून 75 दिवसांच्या आत पारित व्हावं लागतं. वित्तीय विधेयक पारित झाल्यावर सरकारला कर, कर्जे हे मिळण्याची संमती मिळते. वित्तीय विधेयक पारित होण्याबरोबरच अर्थसंकल्पाची संमत होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असं समजलं जातं. अशा प्रकारे आपल्याला याविषयी माहिती सांगता येईल. वित्तीय विधेयक पारित होण्याच्या नेमक्या तरतुदी कोणत्या होत्या या अशा प्रकारे आपल्याला समजावून घेता येईल. आता आपण अनुदानांचे प्रकार समजावून घेऊयात. अनुदानांच्या प्रकारामध्ये अनुपूरक अनुदान सुरुवातीला आपण समजावून घेऊयात. संसदेनं विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेला एखादा जो विशिष्ट खर्च असतो, अशा एखाद्या विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी ज्यावेळी अपुरी ठरते त्यावेळी केली जाणारी अनुदानाची मागणी म्हणजे अनुपूरक अनुदान. हे अनुदानांचे वेगवेगळे प्रकार लक्षात ठेवताना नेमका कशावरती भर द्यायचा आहे हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. अनुपूरक अनुदानाच्या बाबतीमध्ये आपण म्हटलं की संसदेनं विनियोजन विधेयकाद्वारे संमत केलेल्या एखाद्या विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी, म्हणजे आपण या ठिकाणी एखाद्या विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी असा उल्लेख करतो, त्या वर्षासाठी अपुरी ठरते त्यावेळी ज्या अनुदानाची मागणी केली जाते त्याला अनुपूरक अनुदान असं म्हणतात. अतिरिक्त अनुदान पहा, संबंधित वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये विचारात न घेण्यात आलेली एखादी खर्चाची बाब जर नंतर उद्भवली
तर अतिरिक्त अनुदानाची मागणी करतात आणि अतिरिक्त अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करत असतं. पहा, अतिरिक्त अनुदान. एखाद्या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे, पण त्या अर्थसंकल्पामध्ये एखादी गोष्ट विचारामध्ये घेण्यात आलेली नाही, पण ही बाब नंतर उद्भवलेली आहे. मग अशा वेळी ज्या अनुदानाची मागणी केली जाते त्याला अतिरिक्त अनुदान असं म्हणतात. अशी मागणी सरकार संसदेकडून करत असतं. त्यानंतर अधिक अनुदान. अधिक अनुदान म्हणजे चालू वर्षामध्ये एखाद्या बाबीवरील खर्च संसदेने संमत केलेल्या खर्चापेक्षा ज्यावेळी जास्त होतो त्यावेळी या प्रकारच्या अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करत असते. म्हणजे अधिक अनुदानाची मागणी केव्हा केली जाते? एक चालू वर्षामध्ये एखाद्या बाबीवरील खर्च संसदेने संमत केलेला आहे, पण जो खर्च संमत केलेला आहे, ज्या खर्चाला परवानगी दिलेली आहे त्या खर्चापेक्षा जास्त खर्च झालेला आहे, यावेळी या अधिक अनुदानाची मागणी सरकार संसदेकडून करत आहे. सरकारची अधिक अनुदानाची मागणी लोकसभा पुढील आर्थिक वर्षामध्ये पारित करत असते. अधिक अनुदानाच्या मागण्या लोकसभेमध्ये मतदानासाठी मांडण्यासाठी संसदेच्या लोकलेखा समितीची संमती असणं आवश्यक असतं, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर पत अनुदान किंवा प्रत्यय अनुदान. पत अनुदानाचा किंवा प्रत्यय अनुदानाचा उद्देश सुरुवातीला समजावून घेऊयात. भारताच्या वित्तीय संसाधनांवर अनपेक्षितपणे निर्माण होणारी मागणी भागवता यावी यासाठी पत अनुदान किंवा प्रत्यय अनुदान मागितलं जातं. आता भविष्यामध्ये शक्य असणाऱ्या एखाद्या अनिश्चित स्वरूपाच्या खर्चाची काटेकोर तरतूद अर्थसंकल्पामध्ये करणं शक्य नसतं. मग असा खर्च करता यावा यासाठी कोणत्या अनुदानाची मागणी लोकसभेकडून केली जाते असा प्रश्न विचारला जाईल याच्या बाबतीमध्ये. म्हणून पुन्हा पत अनुदान किंवा प्रत्यय अनुदान समजावून घ्यावं. काय उद्देश होता नेमका? तर भारताच्या वित्तीय संसाधनांवर अनपेक्षितपणे निर्माण होणारी मागणी भागवता यावी यासाठी पत अनुदान किंवा प्रत्यय अनुदान दिलं जातं, मागितलं जातं. भविष्यात शक्य असणाऱ्या एखाद्या अनिश्चित स्वरूपाच्या खर्चाची काटेकोर तरतूद अर्थसंकल्पामध्ये करणं शक्य नसतं. मग असा खर्च करता यावा यासाठी पत अनुदानाची मागणी लोकसभेकडून केली जात असते. याच्या बाबतीत प्रश्न तुम्हाला असा येईल की लोकसभेनं कार्यकारी मंडळाला दिलेला ब्लँक चेक म्हणून कोणत्या अनुदानाचा उल्लेख केला जातो? लोकसभेनं कार्यकारी मंडळाला दिलेला ब्लँक चेक म्हणून पत अनुदान किंवा प्रत्यय अनुदानाला ओळखलं जातं, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. म्हणजेच लोकसभेनं कार्यकारी मंडळाला दिलेला हा एक ब्लँक चेक असतो असा आपण याचा उल्लेख करता येईल. अपवादात्मक अनुदान म्हणजे काय हे आपण समजावून घेणार आहोत. या प्रकारचं अनुदान कोणत्याही वित्तीय वर्षाच्या चालू खर्चाशी संबंधित नसतं. या प्रकारचं अनुदान एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी संमत केलेलं असतं. सांकेतिक अनुदान. या अनुदानाची मागणी एका बाबीवरील खर्च दुसऱ्या नवीन बाबीवर वळवण्यासाठी पुनर्विनियोजनाद्वारे केला जातो. ₹1 प्रतिकात्मक रकमेची मागणी लोकसभेसमोर संमतीसाठी ठेवली जाते आणि जर मागणी मान्य करण्यात आली तर रक्कम नवीन बाबीसाठी उपलब्ध करून दिली जाते. आता हे पुनर्विनियोजन जे आहे, या पुनर्विनियोजनामध्ये केवळ खर्च एका बाबीकडून दुसऱ्या बाबीकडे हस्तांतरित केला जातो. यामध्ये नवीन खर्च अंतर्भूत नसतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. त्यानंतर राष्ट्रपती राजवटीखालील राज्यांचा आणि केंद्रशासित प्रदेशांचा अर्थसंकल्प कसा असतो हे आपण समजावून घेणार आहोत. राष्ट्रपती राजवटीखालील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा अर्थसंकल्प लोकसभेला सादर केला जातो. यामध्ये आवश्यक ते बदल लोकसभेचे अध्यक्ष करू शकतात. आता आपण केंद्र सरकारला उपलब्ध होणारा घटनात्मक निधी कोणता आहे हे समजावून घेणार आहोत. भारताच्या घटनेमध्ये केंद्र सरकारसाठी 3 निधींची तरतूद केलेली आहे. यामध्ये भारताचा संचित निधी, भारताचे सार्वजनिक लेखे आणि भारताचा आकस्मिक खर्च निधी. यानंतर याच्यामध्ये भारताचा संचित निधी, भारताच्या संचित निधीची तरतूद कलम 266(1) अन्वये करण्यात आलेली आहे. आता भारताच्या संचित निधीमध्ये कशाचा समावेश होतो हे आपण समजावून घेऊयात. भारताच्या संचित निधीमध्ये सरकारला प्राप्त होणारा महसूल, यामध्ये कर आणि करेतर उत्पन्नाचा समावेश होतो. सरकारने घेतलेली सर्व कर्जे, सरकारने दिलेल्या कर्जाच्या परतफेडीमधून प्राप्त होणारे पैसे आणि सार्वजनिक उद्योगांना मिळणारा नफा यांचा समावेश संचित निधीमध्ये होत असतो.
आता संचित निधीमधून करण्यात येणाऱ्या खर्चाबद्दल आपण माहिती पाहूयात. संचित निधीमधून जो खर्च करण्यात येतो त्यामध्ये भारत सरकार देय असलेले सर्व कायदेशीर पेमेंट्स या निधीमधून दिले जातात. या निधीमधून कोणत्याही निधीचं विनियोजन म्हणजे पैसे काढणे संसदेच्या कायद्याविना करता येत नसतात. संसदेमध्ये यासाठी विनियोजन विधेयक संमत होणं गरजेचं असतं आणि अशा प्रकारे संचित निधीतून खर्च केला जातो. त्यानंतर भारताचे सार्वजनिक लेखे याच्याशी संबंधित कलम आहे कलम 266(2). आता भारताच्या सार्वजनिक लेख्यांमध्ये कशाचा समावेश होतो याचा जर आपण विचार केला तर संचित निधीमध्ये ठेवायच्या पैशाव्यतिरिक्त भारत सरकारनं किंवा भारत सरकारच्या वतीनं प्राप्त करण्यात आलेले इतर सर्व सार्वजनिक पैसे यांचा समावेश सार्वजनिक लेख्यांमध्ये होत असतो. उदाहरणार्थ प्रॉव्हिडंट फंडच्या ठेवी, न्यायिक ठेवी, पोस्टातील बचती हे पैसे या प्रकारच्या लेख्यांमध्ये ठेवले जातात. यानंतर भारताच्या सार्वजनिक लेख्यांमध्ये निधीचे जे पेमेंट्स कोणत्या पद्धतीमधून केले जातात, कोणत्या पद्धतीने केले जातात हे आपण समजावून घेऊयात. भारताचे सार्वजनिक लेखे हा निधी कार्यकारी कृतीद्वारे नियंत्रित केला जातो. या निधीमधून पेमेंट्स संसदेच्या संमतीविना करता येतात. या निधीमधून जे पेमेंट्स होतात ते मुख्यतः बँकिंग व्यवहाराप्रमाणे होत असतात. त्यानंतर भारताचा आकस्मिकता निधी. भारताच्या आकस्मिकता निधीची तरतूद कलम 267 मध्ये आहे. या कलमान्वये संसदेला भारताचा आकस्मिकता निधी स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. यामध्ये कायद्यानं निर्धारित केल्यानुसार रकमा भरण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. संसदेनं भारताचा आकस्मिक निधी कायदा 1950 मध्ये संमत केलेला होता. हा आकस्मिकता निधी जो असतो तो राष्ट्रपतींच्या ताब्यामध्ये असतो. आकस्मिकता निधीमधून अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी राष्ट्रपतींना अग्रिम देण्याची संमती दिली गेलेली आहे. याशिवाय राष्ट्रपतींच्या वतीनं हा निधी वित्त सचिवांमार्फत धारण केला जातो आणि हा निधी कार्यकारी कृतीद्वारे चालवला जातो. अनपेक्षितपणे उद्भवलेला खर्च भागवण्यासाठी या निधीमधून पैसे संसदेच्या संमतीविना वापरले जातात, पण पुढच्या अधिवेशनामध्ये झालेल्या खर्चाची संमती संसदेकडून मिळवावी लागते. आता आपण संसदीय समित्या हा घटक अभ्यासणार आहोत. सुरुवातीला संसदीय समित्यांचं स्वरूप कसं असतं हे समजावून घेऊयात. संसदेला कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचे कर्तव्य प्रभावीपणे पार पाडता यावं यासाठी वेगवेगळ्या समित्यांची निर्मिती केली जात आहे. आता यामध्ये आपण वेगवेगळ्या संसदीय समित्यांची निर्मिती का केली जाते हे समजावून घेतलं. पुन्हा एकदा पहा. संसदेला कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवण्याचं कर्तव्य प्रभावीपणे पार पाडता यावं यासाठी विविध समित्यांची निर्मिती केली जाते आणि या पद्धतीला समिती व्यवस्था असं म्हणतात. भारताच्या घटनेमध्ये संसदीय समित्यांचा उल्लेख आहे. भारताच्या घटनेमध्ये संसदीय समित्यांची रचना, कालावधी, कार्य याबाबत कोणत्याही विशेष तरतुदी केलेल्या नाहीत हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. संसदीय समित्यांच्या विषयीच्या सगळ्या बाबी दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धती नियमानुसार नियंत्रित केल्या जातात. संसदीय समित्यांची नेमणूक किंवा निवडणूक सभागृहांमार्फत किंवा नामनिर्देशन अध्यक्ष किंवा सभापती करत असतात. संसदीय समितीच्या अध्यक्ष किंवा सभापती यांच्या निर्देशनाखाली ही संसदीय समिती कार्य करत असते. संसदीय समिती आपला अहवाल सभागृहाला किंवा अध्यक्ष अथवा सभापतींना सादर करत असते. संसदीय समितीला लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालयामार्फत सचिवालयाची सेवा उपलब्ध करून दिली जाते. आता संसदीय समित्यांचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपण समजावून घेऊया. संसदीय समित्या स्थायी समित्या आणि तदर्थ म्हणजे तात्पुरत्या समित्या अशा दोन प्रकारच्या असतात. सुरुवातीला आपण स्थायी समितीविषयी माहिती पाहूया. स्थायी समित्यांचा जर विचार केला तर स्थायी समित्या कायमस्वरूपीच्या समित्या म्हणून ओळखल्या जातात. स्थायी समित्यांची निर्मिती दरवर्षी केली जाते. स्थायी समित्या वर्षभर काम करत असतात. स्थायी समित्यांचे वित्तीय समित्या, विभागीय समित्या आणि इतर संसदीय समित्या असे 3 गट केले जातात. आणि तदर्थ समित्या म्हणजे तात्पुरत्या समित्यांचा जर विचार केला तर या तदर्थ समित्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात.
तदर्थ समित्या विशिष्ट उद्देशासाठी स्थापन केल्या गेलेल्या समित्या म्हणून यांना ओळखलं जातं. तदर्थ समित्यांना त्यांना देण्यात आलेलं जे काम आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर या समित्यांचं अस्तित्व संपुष्टामध्ये येतं. तदर्थ समित्यांची चौकशी समित्या आणि सल्लागार समित्या असे 2 उपप्रकार पडत असतात. आता आपण तदर्थ समित्यांचे उपप्रकार पाहूयात. यामध्ये चौकशी समित्या. चौकशी समित्या या प्रकारच्या समित्या एखाद्या विशिष्ट विषयाची तपासणी करतात आणि त्यावरती अहवाल देण्यासाठी स्थापन केलेल्या या समित्या असतात. उदाहरणार्थ रोखे घोटाळ्यासाठी नेमलेली समिती, अशा प्रकारच्या समित्या ह्या चौकशी समित्या असतात. सल्लागार समित्या. सल्लागार समित्यांमध्ये एखाद्या विधेयकावरील प्रवर किंवा संयुक्त समित्यांचा समावेश होतो. यानंतर स्थायी समित्या. संसदीय स्थायी समित्या निश्चित कालावधीसाठी स्थापन केल्या जातात. वर्षभर काम करीत असल्यामुळे त्यांना स्थायी समित्या असं म्हटलं जातं. आणि स्थायी समित्यांचे वित्तीय समित्या, विभागीय स्थायी समित्या आणि इतर संसदीय समित्या असे 3 गट केले जातात. वित्तीय समित्या, विभागीय स्थायी समित्या, अधीनस्थ कायदेविषयक समिती आणि सरकारी आश्वासनासंबंधी समिती या समित्या कार्यकारी मंडळावरती संसदीय नियंत्रण प्रस्थापित करत असतात. आता या ठिकाणी आपण वित्तीय समित्यांविषयी माहिती पाहणार आहोत. वित्तीय समित्यांमध्ये लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती या 3 समित्यांचा समावेश वित्तीय समित्यांमध्ये होतो. यामध्ये लोक अंदाज समितीची रचना आपण समजावून घेऊयात. लोक अंदाज समितीला प्राक्कलन समिती या नावानेही ओळखलं जातं. या समितीचा उगम 1921 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या स्वरूपामध्ये झालेला आहे. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन वित्तमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 मध्ये लोक अंदाज समिती स्थापन करण्यात आली. सुरुवातीला या लोक अंदाज समितीमध्ये 25 सदस्य होते. 1956 मध्ये या समितीमधील सदस्यांची संख्या 30 पर्यंत वाढवण्यात आली. लोक अंदाज समितीमधील सगळे सदस्य लोकसभेकडून आपल्या सदस्यांमधून निवडून दिले जातात. राज्यसभेच्या सदस्यांना लोक अंदाज समितीवरती प्रतिनिधित्व नसतं, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. सदस्यांची निवडणूक एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती याद्वारे होते. याशिवाय लोक अंदाज समितीमध्ये लोकसभेमधील सर्व पक्षांना प्रतिनिधित्व मिळू शकतं. लोक अंदाज समितीमध्ये मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून एकाची नेमणूक लोक अंदाज समितीचा अध्यक्ष म्हणून करत असतात आणि अध्यक्ष हा नेहमी सरकारी पक्षातला असतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता लोक अंदाज समितीची कार्य काय आहेत हे आपण समजावून घेऊ. लोक अंदाज समितीच्या कार्यांमध्ये अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची तपासणी करणं आणि सार्वजनिक खर्चामध्ये काटकसर सुचवणं हे लोक अंदाज समितीचं कार्य असतं. या समितीला सतत मितव्ययिता समिती असं म्हणतात. अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये कोणती काटकसर केली पाहिजे, कार्यक्षमता कशी आणली पाहिजे, संस्थात्मक सुधारणा कशा व्हाव्यात, प्रशासकीय सुधारणा कशा करता येतील यासंबंधी अहवाल ही समिती देत असते. प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि काटकसर आणण्यासाठी ही समिती पर्यायी धोरण सुचवत असते. याशिवाय अर्थसंकल्पीय अंदाज संसदेला कोणत्या स्वरूपामध्ये सादर करावेत याबाबत ही समिती सल्ला देत असते. लोक अंदाज समिती अर्थसंकल्पीय अंदाजांचे पूर्ण वित्तीय वर्षामध्ये वेळोवेळी परीक्षण करत असते. लोक अंदाज समिती याचा अहवाल सभागृहाला सादर करते. समितीचा अहवाल दिलेला नसला तरी अनुदानांच्या मागण्यांवर संसदेमध्ये मतदान घेतलं जातं. अशा प्रकारे लोक अंदाज समितीविषयी आपल्याला माहिती सांगता येईल. आता आपण लोकलेखा समितीची रचना कशी असते हे समजावून घेऊ. लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये 1919च्या कायद्याच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकलेखा समितीच्या रचनेमध्ये बदल केले गेले. लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. या 22 सदस्यापैकी 15 सदस्य लोकसभा आपल्या सदस्यांमधून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवडून देते आणि 7 सदस्य राज्यसभा आपल्या सदस्यांमधून समितीवरती नामनिर्देशित करत असते. सगळे सदस्य एका वर्षासाठी निवडून दिले जातात अथवा नामनिर्देशित केले जातात. लोकलेखा समितीमध्ये सर्व पक्षांना प्रतिनिधित्व प्राप्त होऊ शकतं.
लोकलेखा समितीमध्ये सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो आणि लोक अंदाज समितीप्रमाणेच लोकलेखा समितीमध्ये मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड कशी केली जाते हे आपण समजावून घेऊयात. लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधून एकाची नेमणूक समितीचा अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते. 1966-67 पर्यंत लोकलेखा समितीचा अध्यक्ष सरकारी पक्षातला व्यक्ती होता, पण 1967-68 पासून विरोधी पक्षाच्या व्यक्तीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करायला सुरुवात झाली. 1967-68 पासून मीनू मसानी या विरोधी पक्षाच्या व्यक्तीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. 1967-68 पासून लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून विरोधी पक्षातील व्यक्तीची नेमणूक करण्याचा संकेत पाळला जातो. आता आपण लोकलेखा समितीची कार्य कोणती आहेत हे समजावून घेऊ. राष्ट्रपतींनी संसदेला सादर केलेल्या भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालांची तपासणी करणे हे लोकलेखा समितीचं प्रमुख कार्य आहे. विशिष्ट सेवेसाठी किंवा उद्देशासाठी सरकारनं वितरित केलेल्या रकमा कायद्यानं संमत केलेल्या होत्या की नाही हे पाहणं हे लोकलेखा समितीचं काम असतं. केंद्र शासनानं विनियोजन लेखे, वित्तीय लेखे याबरोबरच या लेख्यांवरील महालेखा परीक्षकांचे ऑडिट अहवाल यांची तपासणी करणं हे लोकलेखा समितीचं काम असतं. विशिष्ट उद्देशासाठी सरकारनं वितरित केलेल्या रकमा कायद्यानं संमत होत्या अथवा नाही हे पाहण्याचं काम लोकलेखा समिती करत असते. महालेखा परीक्षकांकडून राष्ट्रपतींना दरवर्षी 3 अहवाल सादर केले जातात. हे 3 अहवाल कोणते असतात हे आपण समजावून घेऊयात. महालेखा परीक्षकांकडून राष्ट्रपतींना दरवर्षी 3 अहवाल सादर केले जातात. यामध्ये विनियोजन लेख्यांचा ऑडिट अहवाल, वित्तीय लेख्यांचा ऑडिट अहवाल, सार्वजनिक उपक्रमांवरील ऑडिट अहवाल असे 3 अहवाल महालेखा परीक्षकांकडून राष्ट्रपतींना दरवर्षी सादर केले जातात. संसदेनं विनियोजन कायद्याद्वारे संमत केलेला खर्च आणि केंद्र शासनाने केलेला प्रत्यक्ष खर्च या विनियोजन लेखाद्वारे दर्शवला जातो, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. वित्तीय लेख्यांचा जर आपण विचार केला तर केंद्र शासनाची वार्षिक जमा आणि त्यामधून झालेलं जे वितरण असतं ते वितरण वित्तीय लेख्यांमधून दर्शवलं जातं. आता आपण सार्वजनिक उपक्रम समितीविषयी माहिती पाहूयात. सार्वजनिक उपक्रम समितीची निर्मिती 1964 मध्ये कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार झाली. 1964 मध्ये समितीची सदस्य संख्या 15 होती, नंतर ही संख्या बदलण्यात आली. 1974 मध्ये समितीची सदस्य संख्या 22 केली गेली. या 22 सदस्यांपैकी 15 सदस्य लोकसभा आपल्या सदस्यांमधून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवडून देते आणि उरलेले जे 7 सदस्य आहेत ते 7 सदस्य राज्यसभा आपल्या सदस्यामधून समितीवरती नामनिर्देशित करत असतात. सगळे सदस्य 1 वर्षासाठी निवडून अथवा नामनिर्देशित केलेले असतात. या पद्धतीमुळं या समितीमध्ये सर्व पक्षांना प्रतिनिधित्व मिळू शकतं. या समितीमधील सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. मंत्री या समितीचा सदस्य बनू शकत नाही. समितीच्या लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची नेमणूक समितीचा अध्यक्ष म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते. आता आपण सार्वजनिक उपक्रम समितीची कार्य कोणती आहेत हे समजावून घेऊयात. सार्वजनिक उपक्रमांचं अहवाल आणि लेखी तपासणे. या समितीच्या अधिकार क्षेत्रामध्ये सर्व सरकारी कंपन्या आणि वैधानिक महामंडळे येत असतात. सर्व सरकारी कंपन्या आणि वैधानिक महामंडळं यांचा अहवाल संसदेसमोर मांडले जातात. सार्वजनिक उपक्रमांवरील महालेखा परीक्षकांचे अहवाल तपासणे, सार्वजनिक उपक्रमांचे कामकाज नियमांच्या आधारे चालवलं जात आहे की नाही हे तपासून पाहणे, सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित लोकसेवा आणि लोक अंदाज समित्यांची काही कामं लोकसभा अध्यक्षांनी सोपवल्यास ही समिती पार पाडते. अशा प्रकारे सार्वजनिक उपक्रम समिती आपलं काम करत असते. आता विभागीय स्थायी समित्यांविषयी आपण माहिती घेऊयात. प्रशासनावरील संसदेचं पर्यवेक्षण जास्त प्रभावी बनवण्यासाठी लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार 8 एप्रिल 1993 मध्ये 17 विभागीय स्थायी समित्यांची निर्मिती करण्यात आलेली होती. म्हणजे
या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिले की विभागीय स्थायी समित्यांची निर्मिती का करण्यात आलेली होती. प्रशासनावरील संसदेचं पर्यवेक्षण जास्त प्रभावी व्हावं यासाठी लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार, म्हणजे शिफारस कोणी केली होती तर लोकसभेच्या नियम समितीनं केली होती. आणि लोकसभेच्या नियम समितीच्या शिफारशीनुसार 8 एप्रिल 1993 17 विभागीय स्थायी समित्यांची निर्मिती करण्यात आली. जुलै 2004 त्यांची पुनर्रचना केली गेली. जुलै 2004 विभागीय स्थायी समित्यांची संख्या 17हून 24 एवढी वाढवण्यात आली. आता आपण विभागीय स्थायी समित्यांची रचना पाहू. सध्या 24 विभागीय स्थायी समित्या आहेत आणि या समितींच्या अधिकार क्षेत्रामध्ये केंद्र शासनाचे सर्व मंत्रालये अथवा विभागांचा समावेश होतो. एक विभागीय स्थायी समिती एक किंवा अधिक मंत्रालय अथवा विभागासाठी कार्य करत असते. 24 समित्यांपैकी 8 समित्या राज्यसभेच्या सभापतीच्या निर्देशनाखाली काम करत असतात. 24 समित्यांपैकी 16 समित्या लोकसभेच्या अध्यक्षांच्या निर्देशनाखाली काम करत असतात. प्रत्येक समितीमध्ये 31 सदस्य असतात आणि प्रत्येक समितीमधील 21 सदस्य लोकसभेच्या सदस्यांमधून अध्यक्षांमार्फत नामनिर्देशित केले जात असतात. प्रत्येक समितीमधील 10 सदस्य राज्यसभेच्या सदस्यांमधून सभापतींमार्फत नामनिर्देशित केले जातात. अशा प्रकारे प्रत्येक समितीमध्ये 31 सदस्य असतात. सभागृहामधील वेगवेगळ्या पक्षांच्या आणि गटांच्या संख्याबळाप्रमाणे त्यांच्यामध्ये जागा वाटून दिल्या जातात. समितीच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यसभेचे सभापती अथवा लोकसभेचे अध्यक्ष करत असतात. मंत्र्यांचे नामनिर्देशन कोणत्याही समितीवरती केलं जात नाही. समितीच्या सदस्याची नेमणूक मंत्री म्हणून जर झाली तर त्याचं समितीचं सदस्यत्व संपुष्टामध्ये येतं. प्रत्येक स्थायी समितीचा कार्यकाळ तिच्या स्थापनेपासून 1 वर्ष एवढा असतो. अशा प्रकारे आपल्याला विभागीय स्थायी समित्यांची रचना सांगता येईल. आता आपण त्यांची कार्य पाहूयात. संबंधित मंत्रालय किंवा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या लोकसभेमध्ये चर्चा आणि मतदानाला मांडण्यापूर्वी त्याच्यावरती चर्चा करणे आणि त्याच्यावरती अहवाल तयार करून सभागृहाला सादर करणे हे प्रमुख कार्य आहे. या अहवालामध्ये कपात प्रस्तावाच्या स्वरूपाच्या कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नसाव्या लागतात, ही अशी तरतूद आहे. याशिवाय संबंधित मंत्रालय अथवा विभागाशी संबंधित विधेयकांची तपासणी केली जाते आणि त्याबद्दलचा अहवाल सादर केला जातो. मंत्रालय अथवा विभागांच्या वार्षिक अहवालांची तपासणी केली जाते. अध्यक्ष अथवा सभापतींनी जर संदर्भित केलं तर राष्ट्रीय मूलभूत दीर्घकालीन धोरणात्मक दस्तऐवजांची तपासणी ही समिती करत असते आणि त्यावरती अहवाल सादर केला जातो. अशा प्रकारे आपल्याला या स्थायी समित्यांची कार्य सांगता येतील. आता आपण स्थायी समित्यांची काय फायदे आहेत हे समजावून घेऊया. स्थायी समित्यांचं जे कामकाज चालतं या कामकाजामध्ये कोणत्याही प्रकारे पक्षीय राजकारणाचा समावेश नसतो. याशिवाय कार्यपद्धती लवचिक असते. कार्यकारी मंडळावरील संसदीय नियंत्रण जास्त तपशीलवार व्हायला यामुळे मदत होते. सार्वजनिक खर्चामध्ये काटकसर आणि कार्यक्षमता यायला मदत होते. संसदेच्या सर्व सदस्यांना सरकारच्या कामकाजाची माहिती होते. संसदेच्या सर्व सदस्यांना त्यामध्ये भाग घेण्याची आणि योगदान करण्याची संधी मिळते. असे फायदे या विभागीय स्थायी समित्यांचे असतात. आता स्थायी समित्यांवरती मर्यादा कोणत्या असतात हे पण समजावून घेऊ. समित्यांच्या शिफारशी फक्त सल्लागार स्वरूपाच्या असतात. समित्यांच्या शिफारशी संसदेवरती बंधनकारक नसतात. दैनंदिन प्रशासकीय बाबींची तपासणी करता येत नाही. याशिवाय इतर संसदीय समित्यांच्या विचाराधीन असलेल्या मुद्द्यांची तपासणी करता येत नाही अशा मर्यादा या समित्यांवरती असतात. आणि इतर संसदीय समित्यांचा जर विचार केला तर यामध्ये कामकाज सल्लागार समितीचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. कामकाज सल्लागार समितीचा उद्देश दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाचं नियंत्रण करण्याचं कार्य पार पाडणं हा कामकाज सल्लागार समितीचा उद्देश असतो. नवीन लोकसभेच्या सुरुवातीला ही समिती स्थापन केली जाते आणि समितीचा कार्यकाल निश्चित केलेला नसतो हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. समितीची नेमणूक 1 वर्षासाठी दरवर्षी जूनमध्ये केली जाते. लोकसभेमध्ये या समितीमध्ये
अध्यक्षांमार्फत स्वतःसह 15 सदस्य असतात आणि राज्यसभेमध्ये सभापतीमार्फत स्वतःसह 11 सदस्य नामनिर्देशित केलेले असतात. सभागृहाचे पीठासीन अधिकारी या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अशा प्रकारे कामकाज सल्लागार समिती महत्त्वाची समिती मानली जाते. रचना तिची याप्रमाणे आहे. आता कामकाज सल्लागार समितीची कार्य काय आहेत ते आपण पाहूयात. सरकारी, कायदेशीर आणि इतर कामकाजाच्या चर्चेसाठी कालावधी निर्धारित करण्याची शिफारस ही कामकाज सल्लागार समिती करते. म्हणजे महत्त्वाचं काम आहे. सरकारी, कायदेशीर आणि इतर कामकाजाच्या चर्चेसाठी जो कालावधी असतो तो कालावधी निर्धारित करण्याचं काम ही कामकाज सल्लागार समिती करत असते. याशिवाय सभागृहाची उशिरापर्यंत बैठक, प्रश्नकाळ किंवा भोजनकाल रद्द करणं, अतिरिक्त बैठक बोलवणं यासारखे प्रस्ताव समितीसमोर शिफारसीसाठी मांडले जातात. या समितीची सभा प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला आणि त्यानंतर ज्यावेळी गरज असेल त्याप्रमाणे होत असते. अशा प्रकारे कामकाज सल्लागार समिती महत्त्वाची समिती मानली जाते. आता आपण खाजगी सदस्यांची विधेयकं आणि अधिनियमासंबंधीची समिती याबद्दल माहिती पाहूयात. पुन्हा एकदा समितीचं नाव समजावून घ्या. खाजगी सदस्यांची विधेयकं आणि अधिनियमासंबंधी असणारी समिती. दरवर्षी 1 वर्षाच्या कालावधीसाठी अशा प्रकारची समिती नेमली जाते. आता समितीमध्ये कोण असतं बघा. समितीमध्ये लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत 15 सदस्य नामनिर्देशित केलेले असतात. लोकसभेचे उपाध्यक्ष या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. अशी समिती राज्यसभेमध्ये स्थापन केली जात नाही. राज्यसभेमध्ये तिची कामं कामकाज सल्लागार समितीमार्फत पार पाडली जात असतात. आता या समितीची कार्य कोणती आहेत हे समजावून घेऊयात. ही समिती खाजगी सदस्यांची विधेयकं आणि अधिनियमांवरती चर्चेसाठी वेळ निर्धारित करत असते. घटनादुरुस्तीचा समावेश असलेली विधेयकं लोकसभेत मांडण्यापूर्वी त्यांची तपासणी ही समिती करत असते. याशिवाय स्वरूप आणि महत्त्व या आधारावर खाजगी सदस्यांच्या विधेयकांचं वर्गीकरण ही समिती करत असते. यानंतर शासकीय आश्वासनासंबंधित एक समिती असते. ही समितीची रचना आपण पाहूयात. शासकीय जी आश्वासनं दिली जातात त्या शासकीय आश्वासनासंबंधात ही समिती कार्यरत असते. दोन्ही सभागृहांमध्ये ही समिती स्थापन केलेली असते. लोकसभेमध्ये या समितीमध्ये 15 सदस्य असतात आणि राज्यसभेचा जर विचार केला तर राज्यसभेमध्ये या समितीमध्ये सभापतीमार्फत 11 सदस्य नामनिर्देशित केले जातात. सदस्यांपैकी एकाची नेमणूक अध्यक्ष अथवा सभापती समितीचा अध्यक्ष म्हणून करतात. अशा प्रकारे शासकीय आश्वासनासंबंधित समितीची रचना आहे. आता आपण शासकीय आश्वासनासंबंधित समितीची कार्य समजावून घेऊयात. या कार्यांमध्ये मंत्र्यांनी सभागृहांमध्ये वेळोवेळी जी आश्वासनं दिलेली असतात, जी वचनं दिलेली असतात, जी हमी दिलेली असते यांची तपासणी ही समिती करत असते. मंत्र्यांनी सभागृहांमध्ये वेळोवेळी दिलेली आश्वासनं, वचनं, हमी यांच्या अंमलबजावणीचं काम कितपत झालेलं आहे याबद्दल सभागृहाला ही समिती अहवाल सादर करत असते. यानंतर अधीनस्थ कायदेविषयक समिती. अधीनस्थ कायदेविषयक समिती दोन्ही सभागृहांमध्ये स्थापन केली जाते. दोन्ही सभागृहांमधील समितीची सदस्य संख्या 15 असते, म्हणजे समान असते. सदस्य अध्यक्ष अथवा सभापतींमार्फत नामनिर्देशित केले जातात. समितीचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. आणि ही जी अधीनस्थ कायदेविषयक समिती आहे या समितीचं कार्य जर आपण पाहिलं तर या समितीचं प्रमुख कार्य म्हणजे कार्यकारी मंडळाला घटनेनं प्रदान केलेले जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर सरकारमार्फत योग्य रीतीनं होतो आहे की नाही याची तपासणी करून त्यावर ही समिती अहवाल देत असते. यानंतर याचिका समिती. याचिका समिती दोन्ही सभागृहामध्ये स्थापन केली जाते. या प्रकारची समिती 1 वर्षासाठी स्थापन केलेली असते. लोकसभेमध्ये 15 सदस्य या समितीमध्ये असतात आणि राज्यसभेमध्ये 10 सदस्य या समितीमध्ये असतात. लोकसभेमधील आणि राज्यसभेमधील सदस्य अध्यक्ष तसेच सभापतींमार्फत नामनिर्देशित केले जातात. आता आपण याचिका समितीचे कार्य पाहू. या ठिकाणी याचिका समितीचे कार्य पाहण्या अगोदर एक मुद्दा अजून लक्षात ठेवा.
की या समितीतील सदस्यांपैकी एकाची नेमणूक अध्यक्ष अथवा सभापतींमार्फत समितीचा अध्यक्ष म्हणून केली जाते. याचिका समितीच्या कार्यांचा जर आपण विचार केला तर सादर करण्यात आलेल्या ज्या याचिका असतात त्या याचिकांवर विचार विमर्श करून सभागृहाला ही समिती अहवाल सादर करते. यानंतरची समिती विशेष अधिकार समिती. विशेष अधिकार समिती दोन्ही सभागृहांमध्ये स्थापन करण्यात आलेली समिती असते. लोकसभेमध्ये या समितीमध्ये 15 सदस्य आणि राज्यसभेमध्ये या समितीमध्ये 11 सदस्य असतात. लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्य अध्यक्ष सभापतींमार्फत नामनिर्देशित केले जातात. विशेष अधिकार समिती दोन्ही सभागृहांमध्ये स्थापन करण्यात आलेली ही विशेष अधिकार समिती असते. लोकसभेमध्ये या समितीमध्ये 15 सदस्य असतात आणि राज्यसभेमध्ये या समितीमध्ये 11 सदस्य असतात. लोकसभेमधील आणि राज्यसभेतील सदस्य अध्यक्ष तसेच सभापतींमार्फत नामनिर्देशित केले जातात. सदस्यांपैकी एकाची नेमणूक अध्यक्ष अथवा सभापतींमार्फत समितीचा अध्यक्ष म्हणून केली जाते. आता विशेष अधिकार समिती जी आहे ते विशेष अधिकार समितीची कार्य आपण समजावून घेऊयात. विशेष अधिकार समितीचं कार्य समन्यायिक स्वरूपाचं कार्य मानलं जातं. या समितीकडे संदर्भित करण्यात आलेल्या सभागृहाच्या आणि सदस्यांच्या विशेष अधिकारांच्या उल्लंघनाच्या घटनांची तपासणी या समितीकडून केली जाते आणि योग्य कृतीची शिफारस ही समिती करत असते. शिफारस केलेल्या कृतीची अंमलबजावणीची पद्धत ही समिती सुचवते. याशिवाय एखाद्या सदस्याच्या पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेबद्दलच्या अर्जाची प्राथमिक चौकशी करणं आणि अहवाल सादर करणं हे या समितीचं कार्य असतं. अशा प्रकारे विशेष अधिकार समिती आपली कार्य पार पाडत असते. यानंतर नियम समिती. नियम समिती ही दोन्ही सभागृहामध्ये स्थापन करण्यात आलेली समिती असते. लोकसभेमध्ये या समितीमध्ये 15 सदस्य असतात आणि राज्यसभेमध्ये 16 सदस्य असतात. लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्य अध्यक्ष तसेच सभापतींमार्फत नामनिर्देशित केले जातात. सदस्यांपैकी एकाची नेमणूक अध्यक्ष अथवा सभापतींमार्फत समितीचा अध्यक्ष म्हणून केली जाते. आता या समितीची कार्य आपण पाहूयात. नियम समितीची कोणती कार्य आहेत हे आपण समजावून घेऊयात. सभागृहामधील कामकाज विषयक पद्धतीची तपासणी करणे, आवश्यक वाटलं तर सभागृहाच्या कार्यपद्धती नियमांमध्ये सुधारणा करण्याविषयी शिफारस करणे ही नियम समितीची कार्य असतात. यानंतर सामान्य प्रयोजन समिती. सामान्य प्रयोजन समिती दोन्ही सभागृहांमध्ये स्थापन करण्यात आलेली समिती असते. समितीमध्ये समाविष्ट सदस्य. या समितीमध्ये सभागृहाचा पीठासीन अधिकारी असतो. उपाध्यक्ष किंवा उपसभापती यांचा समावेश असतो. सभागृहाच्या अध्यक्षीय पॅनलचे सदस्य, सभागृहाच्या सर्व विभागीय स्थायी समित्यांचे अध्यक्ष, सभागृहामधील मान्यताप्राप्त पक्षांचे नेते, पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत नामनिर्देशित केलेले इतर सदस्य आणि सभागृहाच्या पीठासीन अधिकारी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करत असतो. अशा प्रकारे सामान्य प्रयोजन समितीमध्ये समाविष्ट सदस्य असतात. आता सामान्य प्रयोजन समितीचं कार्य काय असतं हे समजावून घेऊ. इतर कोणत्याही संसदीय समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये न येणारे जे मुद्दे असतात या मुद्द्यांवरती विचार आणि सल्ला देणं हे सामान्य प्रयोजन समितीचं काम असतं. यानंतर सभागृह समिती. दोन्ही सभागृहांना स्वतःच्या सभागृह समित्यांची रचना असते. लोकसभेच्या सभागृह समितीमध्ये अध्यक्षांमार्फत 12 सदस्यांची नेमणूक केली जाते. सभागृह समितीच्या कार्याचा जर आपण विचार केला तर सभागृह समिती सभागृहाच्या सदस्यांना वेगवेगळ्या सुविधा पुरवण्याचं काम करते. उदाहरणार्थ निवासस्थानाची सुविधा, जेवणाची सुविधा, वैद्यकीय सुविधा यासारख्या सुविधा या सभागृह समितीमार्फत दिल्या जातात. यानंतर सदस्यांच्या अनुपस्थितीविषयक असणारी समिती. या प्रकारची समिती लोकसभेची एक विशेष समिती असते. 15 सदस्यांचं नामनिर्देशन अध्यक्षांमार्फत या समितीवरती केलं जातं. राज्यसभेमध्ये अशा प्रकारच्या समितीची रचना नसते हे या ठिकाणी लक्षात ठेवावं.
राज्यसभेमध्ये याबाबतची जी कार्य असतात ती कार्य सभागृह समितीमार्फत केली जातात. आता आपण सदस्यांच्या अनुपस्थितीविषयक जी समिती असते ह्या समितीची कार्य समजावून घेऊया. या प्रकारची समिती सभागृहाच्या बैठकांपासून अनुपस्थितीत राहणाऱ्या जे सदस्य असतात त्या सदस्यांच्या अर्जावरती विचार करते. ही समिती जे सदस्य सभागृहाच्या संमतीशिवाय 60 दिवसांपेक्षा अधिक कालावधीपेक्षा अनुपस्थित आहेत अशा सदस्यांच्या घटनांचं परीक्षण करून त्यावरती आपलं मत मांडते. असं महत्त्वाचं कार्य ही सदस्यांच्या अनुपस्थित विषयक समितीकडून पार पाडलं जातं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय सदस्यांचे वेतन आणि भत्तेविषयक संयुक्त समिती. सदस्यांचं वेतन आणि भत्तेविषयक संयुक्त समितीची स्थापना संसद सदस्यांचं वेतन, भत्ते आणि पेन्शन कायदा 1954 अन्वये करण्यात आली. संयुक्त समितीची सदस्य संख्या 25 असते. नामनिर्देशन लोकसभेचे अध्यक्ष 10 सदस्यांचं आणि राज्यसभेचे सभापती 5 सदस्यांचं नामनिर्देशन या समितीवर 1 वर्षाच्या काळासाठी करत असतात. या समितीचे सदस्य आपल्यामधून एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करत असतात. यानंतर ही जी सदस्यांचं वेतन आणि भत्तेविषयक संयुक्त समिती असते या समितीच्या कार्यांचा जर आपण विचार केला तर सरकारशी चर्चा करून संसद सदस्यांचे वेतन आणि भत्त्यांचे पेमेंट करण्याच्या मुद्द्यांशी संबंधित नियम ही समिती करत असते. याशिवाय या नियमांबद्दलचा अहवाल संसदेला सादर केला जात नाही. हे नियम 1954च्या कायद्याअंतर्गत प्रत्यक्षपणे गॅझेटमध्ये अधिसूचित केले जातात. यानंतर लाभाच्या पदांविषयक असणारी संयुक्त समिती. लाभाच्या पदांविषयक असणारी संयुक्त समिती या समितीची स्थापना लोकसभेनं स्वीकारलेल्या आणि राज्यसभेनं मान्य केलेल्या सरकारी प्रस्तावानुसार केली जाते. लोकसभेचा कार्यकाळ एवढ्या कालावधीसाठी या समितीची स्थापना केली जाते. म्हणजे लोकसभेच्या कार्यकाळा एवढाच या समितीचा कार्यकाळ असतो. लाभांच्या पदाविषयक संयुक्त समितीमध्ये एकूण सदस्य 15 असतात. या समितीमधील 10 सदस्य लोकसभेकडून आणि 5 सदस्य राज्यसभेकडून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवडून दिले जातात. लाभाच्या पदाविषयक संयुक्त समितीची कार्य कोणती आहेत हे आता आपण समजावून घेऊयात. कार्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या समित्या आणि इतर संस्थांची रचना व स्वरूप यांचं परीक्षण केलं जातं. नियुक्त केलेल्या समित्या आणि इतर संस्थांवर पदे धारण करणारी व्यक्ती संसद सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरतात की नाही याची शिफारस करते. या समितीचा अहवाल लोकसभेला सादर केला जातो. या समितीचा अहवाल राज्यसभेच्या पटलावर मांडला जातो. अशा प्रकारे ही समिती महत्त्वाची असते असं आपल्याला म्हणता येईल. लाभाच्या पदांविषयक संयुक्त समिती अशा प्रकारे महत्त्वाची असते. त्यानंतर लायब्ररी समिती. या समितीमध्ये 9 सदस्य असतात. या समितीमध्ये लोकसभेच्या उपाध्यक्षांसहित 6 तर राज्यसभेचे 3 सदस्य असतात. लोकसभेचे उपाध्यक्ष या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या प्रकारची समिती अनौपचारिक समिती मानली जाते आणि या समितीची स्थापना लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत केली जाते. आता आपण लायब्ररी समितीची कार्य पाहूयात. संसदेच्या लायब्ररीशी संबंधित मुद्द्यांवर लोकसभेच्या अध्यक्षांना सल्ला देण्यासाठी लायब्ररी समितीची स्थापना केलेली असते. यानंतर सभागृह पटलावर ठेवण्यात येणाऱ्या कागदपत्रासंबंधी समितीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सभागृह पटलावर ठेवण्यात येणाऱ्या कागदपत्रासंबंधी समितीची निर्मिती 1975 झाली. लोकसभेमधील समितीमध्ये अध्यक्षांमार्फत 15 सदस्य नामनिर्देशित केले जातात आणि राज्यसभेतील समितीमध्ये सभापतींमार्फत 10 सदस्य नामनिर्देशित केले जातात. म्हणजे यामध्ये लोकसभेतील किती सदस्य नामनिर्देशित असतात आणि राज्यसभेतील किती सदस्य नामनिर्देशित असतात हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. लोकसभेतील 15 सदस्य कोण नामनिर्देशित करतं तर अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष नामनिर्देशित करतात. पीठासीन अधिकारी नामनिर्देशन करतात. त्याचप्रमाणे राज्यसभेमध्ये सुद्धा पीठासीन अधिकारी म्हणजे सभापती 10 सदस्य नामनिर्देशित करत असतात. आता आपण या समितीची कार्य पाहूयात. मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर मांडलेली जी कागदपत्रं असतात त्या कागदपत्रांचं परीक्षण करणं ही ह्या समितीचं कार्य असतं. याशिवाय कागदपत्रे, घटना, कायदे
नियम यांच्याशी तरतुदींशी सुसंगत आहेत अथवा नाही याबाबत ही समिती अहवाल देत असते। अशा प्रकारे या समितीचं कार्य असतं। यानंतर आचरण समिती। आचरण समितीची स्थापना राज्यसभेमध्ये 1997ला झाली आणि लोकसभेमध्ये आचरण समितीची स्थापना 2000मध्ये करण्यात आलेली होती। आता आपण आचरण समितीची कार्य समजावून घेऊयात। आचरण समितीच्या कार्यामध्ये संसद सदस्यांसाठी आचारसंहिता अंमलामध्ये आणणे, गैरवर्तनाच्या जर काही घटना असतील तर अशा घटनांची चौकशी करून योग्य कारवाई करण्याबाबत शिफारशी करणे, अशा काही कार्य हे आचरण समितीचे असतात। त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समिती। अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समिती यामध्ये एकूण 30 सदस्य असतात। या 30 सदस्यांमधले 20 सदस्य लोकसभेमधून एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवडले जातात आणि 10 सदस्य राज्यसभा आपल्या सदस्यांमधून समितीवरती नामनिर्देशित करते। सर्व सदस्य एका वर्षासाठी निवडून दिले जातात अथवा नामनिर्देशित केले जातात। सदस्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो। यामध्ये मंत्री समितीचा सदस्य बनू शकत नाही। समितीच्या सदस्यामधून एकाची नेमणूक समितीचा अध्यक्ष म्हणून लोकसभेचे अध्यक्ष करत असतात। आता आपण या समितीची कार्य पाहूयात। अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समितीची कार्य यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग यांनी सादर केलेले अहवाल तपासणे हे या समितीचं कार्य असतं। केंद्र शासनानं कोणत्या उपाययोजना कराव्यात यावरती अहवाल सादर केला जातो या समितीकडून। याशिवाय अनुसूचित जाती आणि जमातीच्या कल्याणाशी संबंधित सर्व मुद्द्यांचं परीक्षण करणं हे अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समितीचं कार्य असतं। अशा प्रकारची कार्य या समितीचे असतात। यानंतर महिला सबलीकरण विषयक समिती। महिला सबलीकरण विषयक समितीची प्रथम स्थापना झाली 1997मध्ये। या समितीमध्ये 30 सदस्य असतात। याच्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष 20 सदस्यांचे नामनिर्देशन करत असतात आणि राज्यसभेचे सभापती 10 सदस्यांचे नामनिर्देशन करत असतात। या समितीवर 1 वर्षाच्या काळासाठी सदस्यांचं नामनिर्देशन केलं जात असतं। याशिवाय या सदस्यांपैकी एकाची नेमणूक अध्यक्ष म्हणून केली जाते। आता आपण महिला सबलीकरण समितीविषयी जी माहिती पाहतोय त्याच्यामध्ये महिला सबलीकरण समितीची जी कार्य आहेत ती कार्य समजावून घेऊयात। राष्ट्रीय महिला आयोगानं सादर केलेले जे अहवाल आहेत त्या अहवालाचं परीक्षण ही महिला सबलीकरण विषयक समिती करत असते। याशिवाय केंद्र शासनानं महिलांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत शिफारशी केल्या जातात। महिलांच्या कल्याण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या कामावरती अहवाल सादर केला जातो। अशा प्रकारची कार्य ही महिला सबलीकरण विषयक समिती करत असते। त्यानंतर सल्लागार समित्या। केंद्र शासनाची जी वेगवेगळी मंत्रालये असतात किंवा विभाग असतात या विभागांना संबंध सल्लागार समित्या स्थापन केल्या जातात। म्हणजे सुरुवातीला या सल्लागार समित्या कोणासाठी स्थापन केल्या जातात हे आपण समजावून घेतलं। केंद्र शासनाची वेगवेगळी मंत्रालये अथवा विभाग यांना संबंध सल्लागार समित्यांची निर्मिती केली जाते यांच्यासाठी। आता या समित्या ज्या असतात त्या या प्रकारच्या समित्या संसदीय समित्या नसतात हे या ठिकाणी लक्षात ठेवावं। म्हणजे सल्लागार समित्या या संसदीय समित्या असतात का असा जर प्रश्न विचारला तर सल्लागार समित्या या संसदीय समित्या नसतात हे या ठिकाणी लक्षात ठेवावं। या समित्यांची निर्मिती संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत केली जाते। या समितीची रचना, कार्य आणि कार्यपद्धतीबाबतची मार्गदर्शक तत्त्व या मंत्रालयामार्फत तयार केली जातात। समित्यांच्या सभा आयोजित करण्याचं काम हे मंत्रालय करत असतं। नवीन लोकसभेच्या स्थापनेनंतर या समित्या स्थापन केल्या जातात। सध्या अशा 32 समित्या कार्यरत आहेत आणि या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात। संबंधित मंत्रालयाचा मंत्री किंवा राज्यमंत्री या समितीचा अध्यक्ष असतो। अशा प्रकारे रचना सल्लागार समित्यांची असते। कार्य आता आपण समजावून घेऊयात। या समित्या शासनाची धोरणे आणि कार्यक्रम व त्यांच्या अंमलबजावणीची पद्धत याबाबत मंत्री आणि संसद सदस्य यांच्यामध्ये अनौपचारिक चर्चेसाठी एक मंच म्हणून काम करत असतात। अशा प्रकारे सल्लागार समित्यांचं कार्य असतं। आपण आता वेगवेगळ्या समित्यांची रचना, त्यांची कार्य पाहिली।
यानंतर संसदीय विशेषाधिकार याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला संसदीय विशेषाधिकाराबद्दल माहिती पाहताना संसदीय विशेषाधिकार म्हणजे काय हे समजावून घेऊयात. संसदेच्या विशेष अधिकारामध्ये संसदेची दोन्ही सभागृह, त्यांच्या समित्या आणि त्यांच्या सदस्यांना मिळणारे विशेष अधिकार, सूट आणि संरक्षण यांना संसदीय विशेषाधिकार म्हणून ओळखलं जातं. आता या ठिकाणी संसदीय विशेषाधिकार म्हणजे काय हे समजावून घेणं आवश्यक ठरणार आहे. पुन्हा एकदा आपण उल्लेख करूयात. संसदेची दोन्ही सभागृह, त्यांच्या समित्या आणि त्यांच्या सदस्यांना मिळणारे विशेष अधिकार, सूट आणि संरक्षण यांना संसदीय विशेषाधिकार असं म्हणतात. घटनेनं संसदेच्या एखाद्या सभागृहात किंवा त्यांच्या एखाद्या समितीमध्ये बोलण्याच्या आणि कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तींना संसदीय विशेषाधिकार प्रदान केले गेलेले आहेत. उदाहरणार्थ भारताचे महान्यायवादी आणि केंद्रीय मंत्री. आता आपण संसदीय विशेषाधिकारांची आवश्यकता का असते हे समजावून घेऊ. संसदीय कृतींचं स्वातंत्र्य आणि परिणामकारकता साध्य व्हावी यासाठी या विशेषाधिकारांची आवश्यकता असते. विशेष अधिकार जर नसतील तर सभागृह त्यांचा प्राधिकार आणि सन्मान राखू शकणार नाहीत. सदस्यांना त्यांच्या संसदीय जबाबदाऱ्या पार पाडताना येणारे जे अडथळे आहेत त्या अडथळ्यांपासून संरक्षित करू शकणार नाहीत. यामुळं संसदीय विशेष अधिकारांची आवश्यकता असते. भारताचे राष्ट्रपतींना संसदीय विशेषाधिकार लागू होत नाहीत हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर संसदीय विशेष अधिकारांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे आपण समजावून घेऊयात. संसदीय विशेष अधिकारांचं दोन प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं. यामध्ये संसदेच्या प्रत्येक सभागृहाला मिळणारे सामूहिक विशेषाधिकार आणि संसद सदस्यांना मिळणारे वैयक्तिक विशेषाधिकार, अशा प्रकारे संसदीय विशेषाधिकारांचं वर्गीकरण दोन प्रमुख गटांमध्ये केलं जातं. आता त्याच्यामधले सामूहिक विशेषाधिकाराबद्दल आपण माहिती पाहूयात. लोकसभेला तसेच राज्यसभेला सामूहिकरित्या कोणते विशेषाधिकार प्रदान केले गेलेले आहेत हे आपण समजावून घेऊयात. प्रत्येक सभागृहाला आपले अहवाल, वादविवाद आणि कार्यवाही प्रकाशित करण्याचा अधिकार असतो. प्रत्येक सभागृहाला आपले अहवाल, वादविवाद आणि कार्यवाही इतरांना प्रकाशित करण्यापासून प्रतिबंधित करण्याचा अधिकार असतो. सभागृहाच्या कामकाजापासून बाहेरील व्यक्तींना परावृत्त करणं, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी गुप्त बैठक घेणं, स्वतःच्या कार्यपद्धतीचं आणि कामकाजाच्या आचरणाचं नियमन करण्यासाठी नियम तयार करणं, स्वतःच्या कार्यपद्धतीचं आणि कामकाजाच्या आचरणाचे नियमन या मुद्द्यांवरती न्यायिक निर्णय देणं, सभागृह सदस्यांना तसेच बाहेरच्या व्यक्तींना विशेष अधिकारांचे हनन किंवा सभागृहाचा अपमान या कारणावरून निंदा, चेतावणी किंवा अटक याद्वारे दंडित करणं, चौकशी स्थापित करून साक्षीदारांच्या उपस्थितीसाठी तसेच आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी आदेश देणं, सभागृहांच्या किंवा त्यांच्या समित्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यापासून न्यायालयांना प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. सभागृहाच्या परिसरामध्ये पीठासीन अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नसते. याशिवाय सभागृहाच्या परिसरामध्ये पीठासीन अधिकाऱ्याच्या संमतीविना कोणतीही न्यायिक कारवाई करता येत नाही. यानंतर यामध्ये 44वी घटनादुरुस्ती 1978 आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. या घटनादुरुस्तीनुसार सभागृहाची पूर्वसंमती न घेता संसदीय कामकाजाचं खरं अहवाल प्रकाशित करण्याचं प्रेसला स्वातंत्र्य आहे. सभागृहाची पूर्वसंमती न घेता सभागृहाच्या गुप्त बैठकीबाबत अहवाल प्रकाशित करण्याचं प्रेसला स्वातंत्र्य नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. सदस्यांना निलंबित किंवा निष्कासित करणं. 1977मध्ये 6व्या लोकसभेनं इंदिरा गांधींना पंतप्रधान असताना सभागृहाचा अवमान केल्याच्या कारणावरून सभागृहाच्या सदस्यत्वापासून निष्कासित करून 1 आठवड्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिलेली होती. मात्र 7व्या लोकसभेनं त्यांना निष्कासित करणारा ठराव राजकीयदृष्ट्या प्रेरित म्हणून रद्द केलेला होता. आता अशा प्रकारे आपल्याला या सामूहिक विशेष अधिकाराबद्दल माहिती सांगता येईल. म्हणजे लोकसभेला आणि राज्यसभेला सामूहिकरित्या कोणते विशेष अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत, तर लोकसभेला आणि राज्यसभेला सामूहिकरित्या आपण जो आत्ता उल्लेख केला हे विशेष अधिकार प्रदान केले गेलेले आहेत हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आणि सामूहिक विशेष अधिकार आणि वैयक्तिक विशेष अधिकार यामधला फरक मात्र समजावून घ्यावा.
वैयक्तिक विशेष अधिकाराचा जर आपण विचार केला तर दिवाणी दाव्यांच्या बाबतीमध्ये सदस्यांना संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान तसेच अधिवेशनाच्या 40 दिवसापूर्वी किंवा 40 दिवसानंतर अटक करता येत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. वैयक्तिक विशेष अधिकार कुठल्या दाव्यांच्या बाबतीत हे लक्षात ठेवावं लागेल. दिवाणी दाव्यांच्या बाबतीत सदस्यांना संसदेच्या अधिवेशनादरम्यान तसेच अधिवेशनाच्या 40 दिवसापूर्वी, किती दिवसापूर्वी? 40 दिवसापूर्वी आणि 40 दिवस नंतर अटक करता येत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. वैयक्तिक विशेष अधिकारमध्ये आणखी या विशेष अधिकारांमध्ये फौजदारी आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या दाव्यांच्या बाबतीमध्ये हा अधिकार नसतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. फक्त दिवाणी दाव्यांच्या बाबतीमध्ये हा अधिकार असतो. वैयक्तिक विशेष अधिकारामध्ये भाषण स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. याशिवाय संसदेचा कोणताही सदस्य त्यांनी संसदेत किंवा तिच्या कोणत्याही समितीमध्ये केलेल्या कोणत्याही वक्तव्याच्या किंवा मतदानाच्या बाबतीमध्ये कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारवाईला पात्र नसतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. संसदेचा कोणताही सदस्य काय तर संसदेमध्ये त्याने किंवा संसदेच्या कोणत्याही समितीमध्ये जर त्यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं असेल किंवा मतदान केलेलं असेल तर या बाबतीमध्ये तो कोणत्याही न्यायालयामध्ये कारवाईसाठी पात्र असत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. याशिवाय या वैयक्तिक विशेष अधिकारामध्ये सदस्य न्यायनिर्णयन सेवेपासून मुक्त असतात. संसद सदस्याचं अधिवेशन चालू असताना एखाद्या न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यामध्ये पुरावा सादर करणं आणि साक्षीदार म्हणून उपस्थित राहणं या बाबींना सदस्य या विशेष अधिकारांतर्गत नकार देऊ शकतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. त्यानंतर आता आपण 2 प्रकारचे विशेष अधिकार पाहिले. सामूहिक विशेष अधिकार पाहिला, वैयक्तिक विशेष अधिकार कोणते आहेत हे पाहिलं, त्यांना मर्यादा कोणत्या आहेत हे समजावून घेतलं. आता विशेष अधिकारांचा भंग आणि सभागृहाचा अवमान याबद्दल आपण माहिती समजावून घेऊया. सुरुवातीला विशेष अधिकाराचा भंग करायचा म्हणजे नेमकं काय हे समजावून घेऊया. संसदेच्या सभागृहांना सामूहिकरित्या प्राप्त असलेल्या आणि सदस्यांना वैयक्तिकरित्या प्राप्त असलेले विशेष अधिकार आणि हक्क यांची उपेक्षा करण्याचा किंवा त्यावरती जे आक्रमण होतं तर आक्रमण केल्याचा अपराध म्हणजे विशेष अधिकारांचा भंग मानला जातो. याला म्हणतात विशेष अधिकाराचा भंग. आणि सभागृहाचा अवमान म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर एखादी अशी कृती किंवा चूक ज्यामुळे संसदेच्या सभागृहाला किंवा त्याच्या सदस्याला किंवा संसदेमधील अधिकाऱ्याला स्वतःचं कार्य पार पाडण्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे अथवा ज्यामध्ये सभागृहाचा प्राधिकार आणि सन्मानावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रतिकूल परिणाम निर्माण करण्याची क्षमता असते, अशी जी कृती असते त्या कृतीस सभागृहाचा अवमान म्हणून ओळखलं जातं. पुन्हा एकदा, सभागृहाचा अवमान म्हणजे काय? एखादी अशी कृती किंवा चूक ज्यामुळं संसदेच्या सभागृहाला किंवा त्याच्या सदस्याला किंवा अधिकाऱ्याला स्वतःचं काम पार पाडत असताना अडथळा निर्माण झालेला आहे किंवा ज्यामध्ये सभागृहाचा प्राधिकार आणि सन्मानावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रतिकूल परिणाम निर्माण करण्याची क्षमता असते, अशा कृतीला सभागृहाचा अवमान म्हणून ओळखलं जातं, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. म्हणजे या ठिकाणी 2 संकल्पना तुमच्या लक्षात आल्या असतील की विशेष अधिकाराचा भंग म्हणजे काय आणि सभागृहाचा अवमान म्हणजे काय. आता आपण विशेष अधिकारांचे स्रोत कोणते असतात हे समजावून घेऊ. घटनेमधील कलम 105 मध्ये संसदेमध्ये भाषण स्वातंत्र्य आणि स्वतःच्या कामकाजाच्या प्रकाशनाचा हक्क या 2 विशेष अधिकारांचा समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी घटनेमधील कलम 105 मध्ये कोणत्या 2 विशेष अधिकारांचा समावेश होतो हे आपल्याला सुरुवातीला समजावून घेतलं. घटनेतील कलम 105 मध्ये संसदेमध्ये भाषण स्वातंत्र्य आणि स्वतःच्या कामकाजाच्या प्रकाशनाचा हक्क या 2 विशेष अधिकारांचा समावेश होतो. आणि इतर विशेष अधिकारांच्या बाबतीमध्ये घटनेमधील कोणत्या तरतुदी आहेत हे आपण समजावून घ्या. इतर विशेष अधिकारांच्या बाबतीमध्ये घटनेतील तरतुदी जर आपण पाहिल्या तर जोपर्यंत संसद ठरवत नाही तोपर्यंत घटनेच्या सुरुवातीला ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स आणि त्यांच्या सदस्यांच्या विशेष अधिकारांप्रमाणेच इतर विशेष अधिकार असतील असं नमूद केले गेलेलं आहे.
त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती 1978 अन्वये असं ठरवलं गेलं की इतर विशेष अधिकार या घटनादुरुस्तीच्या अंमलाच्या तारखेच्या वेळी जसे होते तसेच असतील. 44वी घटनादुरुस्ती 1978 या घटनादुरुस्तीनं ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स हा उल्लेख घटनेमधून वगळला आणि इतर विशेष अधिकारांच्या स्थितीमध्ये काहीही बदल झालेला नाही. संसदेनं विशेष अधिकारांना संहिताबद्ध करण्यासाठी कोणताही विशेष कायदा केलेला नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता विशेष अधिकार जे असतात ते विशेष अधिकार कोणत्या स्रोतांवर अवलंबून असतात हे आपण समजावून घेऊयात. विशेष अधिकारांचे स्रोत यांचा जर आपण विचार केला तर विशेष अधिकार 5 स्रोतांवर अवलंबून असतात. घटनात्मक तरतुदी, संसदेने केलेले कायदे, दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धतीचे नियम, संसदीय परंपरा आणि संकेत आणि न्यायालयानं दिलेले निर्णय. अशा प्रकारे हे विशेष अधिकार या 5 स्रोतांवर अवलंबून असतात. आता आपण संसदेचे अधिकार आणि कार्य समजावून घेऊयात. संसदेच्या अधिकार आणि कार्यांमध्ये कायदेकारी अधिकार आणि कार्य, कार्यकारी अधिकार आणि कार्य, वित्तीय अधिकार आणि कार्य, घटनादुरुस्तीचे अधिकार आणि कार्य, न्यायिक अधिकार, त्यानंतर निर्वाचक अधिकार आणि इतर अधिकार आणि कार्य यांचा समावेश होत असतो. त्यानंतर कायदेशीर अधिकार आणि कार्य आपण समजावून घेऊयात. प्राथमिक कार्य देशाच्या प्रशासनासाठी कायदे करणं हे प्राथमिक कार्य असतं कायदेशीर अधिकारांमध्ये. याशिवाय संघसूचीमधील विषयांवर कायदे करणं, शेषाधिकारांवरती कायदे करणं, संसदेला समवर्ती सूचीमधील विषयांवर कायदे करण्याचा वरचढ अधिकार मानला जातो. संसद आणि राज्य विधानमंडळ यांनी एकाच समवर्ती विषयावर जर कायदे केलेले असतील तर केलेल्या कायद्यामध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर संसदेचा कायदा प्रमाण मानला जातो. म्हणजे काय तर संसदेला समवर्ती सूचीमधील विषयांवर कायदे करण्याचा वरचढ अधिकार असतो असं आपल्याला म्हणता येईल. राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त असतो. यानंतर आता आपण जो उल्लेख केला की राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त असतो, तर मग आपण हे पण समजावून घ्यायचं आहे की संसदेला कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यसूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार असतो. अशा कोणत्या परिस्थिती असतात तर संसदेला 5 असामान्य परिस्थितींमध्ये राज्यसूचीतील विषयांवर कायदा करता येतो. आता ह्या 5 असामान्य परिस्थिती कोणत्या असतात ते समजावून घेऊया. राज्यसभेनं अशा आशयाचा जर ठराव संमत केलेला असेल तर संसदेला कायदा करता येतो. राष्ट्रीय आणीबाणी असेल तर संसदेला कायदा करता येतो. 2 किंवा अधिक राज्यांनी संसदेला संयुक्त विनंती केलेली असेल तर संसदेला कायदा करता येतो. आंतरराष्ट्रीय करार आणि तहांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असेल तर संसदेत कायदा केला जातो. आणि राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट असेल तर संसदेला कायदा करता येतो. अशा प्रकारे संसदेला 5 असामान्य परिस्थितींमध्ये राज्यसूचीतील विषयांवर कायदा करता येतो हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता या ठिकाणी प्रत्यायोजित कायदे, सुरुवातीला नाव समजावून घ्या. आपण कुठली संकल्पना समजावून घेणार आहोत त्याविषयी. संकल्पनेचं नाव आहे प्रत्यायोजित कायदे. आता प्रत्यायोजित कायदे करण्याचा अधिकार म्हणजे काय हे आपण समजावून घेऊयात. संसदेने जे कायदे केलेले असतात त्या कायद्याबद्दलचे तपशीलवार नियम आणि नियमने तयार करण्याचा अधिकार संसदेमार्फत कार्यकारी मंडळाला असतो. याला प्रत्यायोजित कायदेकारी अधिकार किंवा कायदेकारी अधिकार किंवा अधीनस्थ कायदेकारी अधिकार म्हणून ओळखलं जातं. आता या ठिकाणी पहा, प्रत्यायोजित कायदे करण्याचा अधिकार याच्या ठिकाणी आपण उल्लेख केला की संसदेने केलेले जे कायदे असतात त्या कायद्याबद्दलचे तपशीलवार नियम आणि नियमने तयार करण्याचा अधिकार संसदेमार्फत कार्यकारी मंडळाला असतो. आणि यालाच प्रत्यायोजित कायदेकारी अधिकार म्हणून ओळखलं जातं. कार्यकारी मंडळाने तयार केलेले नियम आणि नियमने संसदेच्या परीक्षणासाठी मांडावे लागतात हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. त्यानंतर कार्यकारी अधिकार आणि कार्य आपण समजावून घेऊयात. कार्यकारी मंडळ त्यांची धोरणे आणि कायद्यांसाठी संसदेला जबाबदार असतं. कार्यकारी मंडळाच्या कार्यावर नियंत्रण राखण्याचं कार्य संसदेमार्फत केलं जातं. संसद कार्यकारी मंडळावर कोणत्या मार्गाने नियंत्रण ठेवते हे आता आपण समजावून घेऊयात.
संसद कार्यकारी मंडळावर वेगवेगळ्या मार्गांनी नियंत्रण ठेवत असते. त्याच्यामध्ये प्रश्नकाळ, शून्यकाळ, अर्ध्या तासाची चर्चा, अल्पकालिक चर्चा, ध्यानाकर्षक प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, अविश्वासाचा प्रस्ताव, निंदा प्रस्ताव, संसदेच्या समित्यांच्या माध्यमामधून, शासकीय आश्वासनांची जी समिती असते त्या समितीच्या माध्यमामधून, अधीनस्थ कायदेविषयक समितीच्या माध्यमामधून आणि अर्जांवरील समिती या माध्यमामधून संसद कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवत असते. म्हणजे या ठिकाणी आपली एक संकल्पना स्पष्ट झाली की संसद कार्यकारी मंडळावर कोणत्या मार्गाने नियंत्रण ठेवत असते, तर या विविध मार्गांनी संसद कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवत असतं. आता हे नियंत्रण ठेवलं जातं संसदेकडून कार्यकारी मंडळावर, पण संसदेचं कार्यकारी मंडळावरील नियंत्रण कसं निर्माण होतं हे समजावून घेऊयात. संसदेचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रण मंत्र्यांच्या जबाबदारीमधून निर्माण होत असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. कसं नियंत्रण निर्माण होतं? कार्यकारी मंडळावरील नियंत्रण मंत्र्यांची जी जबाबदारी दिलेली असते त्या जबाबदारीमधून हे नियंत्रण निर्माण होत असतं. मंत्री सामूहिकरित्या संसदेला आणि विशेषतः लोकसभेला जबाबदार असतात. मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात. मंत्र्यांच्या संसदेप्रती असलेल्या सामूहिक जबाबदारीमध्ये त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीचा समावेश असतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. यानंतर लोकसभा सरकारप्रती अविश्वास कोणत्या मार्गाने दर्शवू शकते हे समजावून घेऊयात. लोकसभा सरकारप्रती अविश्वास कोणकोणत्या मार्गाने दर्शवू शकते याचा जर विचार केला तर राष्ट्रपतींच्या अधिवेशनाच्या उद्घाटनाचं जे भाषण असतं त्या उद्घाटनाच्या भाषणावर धन्यवाद प्रस्ताव संमत न करून धनविधेयक फेटाळून लावणे, निंदा प्रस्ताव किंवा स्थगन प्रस्ताव पारित करणे, एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सरकारचा पराभव घडवून आणणे आणि कपात प्रस्ताव पारित करणे, अशा प्रकारे लोकसभा सरकारप्रती अविश्वास या मार्गांनी दर्शवू शकते हे लक्षात ठेवायचं. आपण उल्लेख करतो की लोकसभा सरकारप्रती अविश्वास दर्शवू शकते, तर कोणत्या मार्गाने दर्शवू शकते? तर लोकसभा सरकारप्रती अविश्वास या मार्गांनी दर्शवू शकते. त्यानंतर वित्तीय अधिकार आणि कार्य. आता वित्तीय अधिकार आणि कार्य हे समजावून घेताना सरकारच्या वित्तीय बाबींवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य कसं केलं जातं हे समजावून घेऊयात. संसद सरकारच्या वित्तीय बाबींवर नियंत्रण ठेवत असते. म्हणजे कोणामार्फत सरकारच्या वित्तीय बाबींवर नियंत्रण ठेवलं जातं? तर संसदेमार्फत सरकारच्या वित्तीय बाबींवर नियंत्रण ठेवलं जातं. संसदेचे नियंत्रण अर्थसंकल्पीय नियंत्रण आणि उत्तर अर्थसंकल्पीय नियंत्रण अशा 2 टप्प्यामध्ये असतं. म्हणजे संसदेचं नियंत्रण किती टप्प्यांमध्ये ठेवलं जातं? तर संसदेचं नियंत्रण 2 टप्प्यांमध्ये ठेवलं जातं. अर्थसंकल्पीय नियंत्रण आणि उत्तर अर्थसंकल्पीय नियंत्रण अशा 2 टप्प्यांमध्ये. आता मग हे 2 टप्पे आपण पाहूयात. सुरुवातीला अर्थसंकल्पीय नियंत्रण कसं ठेवलं जातं हे आपण समजावून घेऊयात. संसद सरकारी अर्थसंकल्प पारित करते. अर्थसंकल्प पारित झाल्याशिवाय सरकारला संबंधित वित्तीय वर्षामध्ये कर आकारणी तसेच खर्च करता येत नाहीत. मग विनियोजन विधेयक आणि वित्तीय विधेयक पारित करून संसद सरकारच्या अनुक्रमे खर्च प्रस्तावाला आणि कर प्रस्तावाला कायदेशीर संमती प्रदान करत असते. या प्रकारे संसद सरकारच्या अवास्तव जमा खर्चावर नियंत्रण नियोजन स्तरावरच करत असते, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. त्यानंतर उत्तर अर्थसंकल्पीय नियंत्रण कसं ठेवलं जातं हे पाहूयात. आता उत्तर अर्थसंकल्पीय नियंत्रण या पद्धतीमध्ये संसद आपल्या वित्तीय समित्यांच्या माध्यमामधून सरकारच्या जमा खर्चाचं परीक्षण करते. वित्तीय समित्यांमध्ये लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती यांचा समावेश असतो. वित्तीय समित्यांनी केलेलं जे परीक्षण असतं या परीक्षणाद्वारे संसद सार्वजनिक खर्चाच्या बेकायदेशीर, अनियमित, अप्राधिकृत, अयोग्य वापर आणि अपव्ययाच्या घटना ज्या असते ती शोधून काढत असते. अर्थसंकल्प वार्षिक आधारावरती अवलंबून असतो. यामुळं संसद सरकारला एका वर्षासाठीच पैसे संमत करत असते. अशा प्रकारे नियंत्रण ठेवलं जातं. उत्तर अर्थसंकल्पीय नियंत्रण याला म्हणतात. व्यपगत पैसे ही संज्ञा आता आपण समजावून घेऊयात. व्यपगत पैसे म्हणजे काय? संमत झालेले पैसे सरकारला वित्तीय वर्षामध्ये जर वापरता आले नाहीत, म्हणजे सरकारला जेवढी रक्कम
वापरण्यासाठी परवानगी दिलेली आहे तेवढे पैसे सरकारला वापरता आले नाहीत, तर असे पैसे व्यपगत होऊन म्हणजे लॅप्स होऊन जातात. त्याला व्यपगत पैसे असे म्हणतात. व्यपगत नियम म्हणजे काय ते समजावून घेऊ. व्यपगत पैसे भारताच्या संचित निधीमध्ये परत जातात आणि या पद्धतीला व्यपगत नियम असं म्हणतात. यामुळे संसदेचं अधिक प्रभावी वित्तीय नियंत्रण निर्माण व्हायला मदत होते. संसदेच्या परवानगीशिवाय सरकारला राखीव निधी निर्माण करता येत नाही. आता आपण मार्च रॅश ही संज्ञा समजावून घेऊयात. पुन्हा एकदा संज्ञेचं नाव पहा. मार्च रॅश ही संज्ञा आहे. वित्तीय वर्षाच्या शेवटी न वापरलेल्या रकमा खर्च करून टाकण्याचा जो कल निर्माण होतो याला मार्च रॅश असं म्हटलं जातं. वित्तीय वर्षाच्या शेवटी ज्या रकमा वापरल्या गेलेल्या नाहीत त्या रकमा खर्च करून टाकण्याचा जो कल निर्माण होतो त्याला मार्च रॅश म्हणून ओळखलं जातं. याच्याशी संबंधित ही संज्ञा आहे मार्च रॅश. घटनादुरुस्तीबाबत संसदेला कोणते अधिकार असतात हे आता आपण समजावून घेऊयात. संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार असतो. संसद घटनेच्या तरतुदीमध्ये वाढ करू शकते, बदल करू शकते किंवा त्या रद्द करू शकते. हे अधिकार असतात संसदेला घटनादुरुस्तीबाबत. आता आपण संसदेचे न्यायिक अधिकार आणि कार्य कोणते आहेत हे समजावून घेऊयात. राष्ट्रपतींवर घटनाभंगाच्या कारणावरून महाभियोग चालवू शकते संसद. याशिवाय उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करू शकते संसद. राष्ट्रपतींना सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना पदावरून दूर करण्याची शिफारस करू शकते संसद. याशिवाय विशेष अधिकारांचा भंग किंवा अवमान जर झाला तर याबद्दल दंड करू शकते संसद. अशा प्रकारे संसदेची न्यायिक अधिकार आणि कार्य असतात. त्यानंतर संसदेचे निर्वाचक अधिकार आणि कार्य कोणते असतात हे समजावून घेऊयात. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेणे, उपराष्ट्रपतींची निवड करणे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसंबंधी नियम तयार करणे, संसदेला स्वतःसाठी तसेच विधानमंडळाची दोन्ही सभागृह यांच्या निवडणुकांसंबंधी नियम तयार करण्याचा अधिकार असतो. अशा प्रकारे संसदेचे निर्वाचक अधिकार असतात. यानंतर संसदेचे इतर अधिकार आणि कार्य कोणते आहेत ते समजावून घेऊयात. राष्ट्रपतींना घोषित केलेल्या आणीबाणींना, मग याच्यामध्ये राष्ट्रीय, राज्य किंवा वित्तीय असेल, या आणीबाणीला संमती देण्याचं काम संसद करत असते. राज्य विधानसभेच्या शिफारशीनुसार राज्य विधान परिषद निर्माण करण्याचा किंवा भंग करण्याचा अधिकार संसदेला असतो. भारतीय संघामधील घटक राज्यांचं क्षेत्र, सीमा आणि नाव बदलण्याचा अधिकार संसदेला असतो. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचं संघटन आणि अधिकार क्षेत्र नियमित करण्याचा अधिकार संसदेला असतो. संसद 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय सुद्धा स्थापन करू शकते. या प्रकारचा अधिकार संसदेला असतो. अशा प्रकारे संसदेचे इतर अधिकार आणि कार्य आपल्याला समजावून सांगता येतील. आता आपण राज्यसभेची स्थिती याबद्दल माहिती पाहूयात. घटनेनुसार राज्यसभेला कोणत्या बाबतीमध्ये लोकसभेशी समान दर्जा आहे हे सुरुवातीला आपण समजावून घेऊया. घटनेनुसार राज्यसभेला कोणत्या बाबतीमध्ये लोकसभेशी समान दर्जा असतो. सामान्य विधेयकं मांडणं आणि पारित करणं, घटनात्मक विधेयकं मांडणं आणि पारित करणं, भारताच्या संचित निधीमधून खर्चाचा समावेश असलेली वित्तीय विधेयकं मांडणं आणि पारित करणं, राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेशांना स्वीकृती देणं, पंतप्रधान आणि मंत्र्यांची निवड करणं, वित्त आयोग, संघ लोकसेवा आयोग, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या अहवालावरती विचारविमर्श करणं, सर्वोच्च न्यायालय आणि संघ लोकसेवा आयोग यांच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार करणं, राष्ट्रपतींची निवडणूक आणि महाभियोग यामध्ये भाग घेणं, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे मुख्य आणि इतर न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त आणि नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरून दूर करण्यासाठी राष्ट्रपतींना शिफारस करणं, राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या आणीबाणींना स्वीकृती देणं, फक्त कलम 110 मधील तरतुदींचा समावेश नसलेली वित्तीय विधेयकं पारित होण्याच्या प्रक्रियेत दोन्ही सभागृहांना समान दर्जा आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. राज्यसभेची स्थिती आपण पाहिली की घटनेनुसार राज्यसभेला कोणत्या बाबतीमध्ये लोकसभेचा समान दर्जा देण्यात आलेला आहे. तर या बाबतीमध्ये घटनेनुसार राज्यसभेला
लोकसभेच्या बाबतीमध्ये समान दर्जा दिला गेलेला आहे. आता घटनेनुसार राज्यसभेला कोणत्या बाबतींमध्ये लोकसभेची असमान दर्जा देण्यात आलेला आहे ते आपण समजावून घेऊयात. समान दर्जा समजावून घेतला, आता आपण असमान दर्जा समजावून घेऊयात. धनविधेयक फक्त लोकसभेमध्ये मांडता येते. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवत असतात. संयुक्त बैठकीमध्ये अधिक संख्याबळामुळे लोकसभेच्या मताला अधिक महत्त्व असतं. राज्यसभा अर्थसंकल्पावर फक्त चर्चा करू शकते, मात्र अनुदानांच्या मागण्यांवरती मतदान करू शकत नाही. राज्यसभा धनविधेयकामध्ये बदल करू शकत नाही किंवा ते फेटाळून लावू शकत नाही. राज्यसभेनं धनविधेयक 14 दिवसांच्या आत शिफारशींसहित किंवा त्याविना जर पारित केलं नाही तर ते दोन्ही सभागृहांनी जसंच्या तसं संमत केलं असं समजलं जातं. म्हणजे काय तर धनविधेयक 14 दिवसांच्या आत शिफारशीसहित किंवा त्याविना राज्यसभेला पारित करणं गरजेचं असतं. याशिवाय लोकसभा राज्यसभेच्या शिफारशींचा स्वीकार करते किंवा ते फेटाळूनही लावू शकते. फक्त कलम 110 मधील तरतुदींचा समावेश नसलेली वित्तीय विधेयकं फक्त लोकसभेतच प्रथम मांडता येतात. याशिवाय एखादं विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार फक्त लोकसभेच्या अध्यक्षांना असतो. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवित असतात. संयुक्त बैठकीमध्ये अधिक संख्याबळामुळे लोकसभेच्या मताला जास्त महत्त्व दिलेलं असतं. राज्यसभा अर्थसंकल्पावरती फक्त चर्चा करू शकते, मात्र अनुदानांच्या मागण्यांवरती मतदान करू शकत नाही. राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव फक्त लोकसभेमध्ये पारित केला जातो. राज्यसभा मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित करून त्याला पदावरून दूर करू शकत नाहीत. अशा प्रकारे असमान दर्जा आहे. या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल की घटनेनुसार राज्यसभेला या बाबतींमध्ये लोकसभेशी असमान दर्जा दिला गेलेला आहे. अशा प्रकारे समान दर्जा कोणत्या बाबतीत आहे, असमान दर्जा कोणत्या बाबतीत आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता आपण राज्यसभेचे विशेष अधिकार समजावून घेऊयात. राज्यसभेच्या विशेष अधिकारांमध्ये भारतीय घटनेच्या संघराज्यीय स्वरूपामुळे राज्यसभेला 2 प्रकारचे विशेष अधिकार दिले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 249 या कलमान्वये राज्यसभा संसदेला राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार प्रदान करू शकते कलम 249 नुसार. आणि दुसरं म्हणजे कलम 312. या कलम 312 अन्वये राज्यसभा संसदेला केंद्र व राज्यांना सामायिक असलेली नवीन अखिल भारतीय सेवा स्थापन करण्यासाठी प्राधिकृत करू शकते. अशा प्रकारे राज्यसभेला 2 विशेष अधिकार कलम 249 आणि कलम 312 अन्वये दिले गेलेले आहेत. यानंतर कोणत्या बाबतीमध्ये राज्यसभेची उपयुक्तता असते हे आपण समजावून घेऊयात. राज्यसभेची उपयुक्तता जर आपण पाहायचं म्हटलं तर लोकसभेने केलेल्या ज्या चुकीची विधेयकं असतात त्या लोकसभेनं केलेल्या चुकीच्या विधेयकांची समीक्षा करून त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम राज्यसभा करत असते. राज्यसभा अनुभवी व्यावसायिकांना आणि तज्ज्ञांना आपल्या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व प्रदान करत असते. राष्ट्रपती राज्यसभेवर 12 व्यक्तींचे नामनिर्देशन करत असतात. राज्यसभा राज्यांचं प्रतिनिधित्व करत असते. राज्यसभा केंद्राच्या अनावश्यक हस्तक्षेपापासून राज्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण करण्याचं महत्त्वाचं काम करत असते. याशिवाय राज्यसभा संघराज्यीय संतुलन राखण्याचं काम करत असते. कोणत्या बाबतीत राज्यसभेची उपयुक्तता असते हे आता आपण समजावून घेऊयात. महत्त्व कोणत्या बाबतीमध्ये दिसून येतं राज्यसभेचं. याच्यामध्ये लोकसभेने केलेल्या ज्या चुकीची विधेयकं असतात त्या चुकीच्या विधेयकांची समीक्षा करून त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम राज्यसभा करत असते. राज्यसभा अनुभवी व्यावसायिकांना आणि तज्ज्ञांना आपल्या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व प्रदान करत असते. राष्ट्रपती राज्यसभेवर 12 व्यक्तींचं नामनिर्देशन करत असतात. राज्यसभा राज्यांचं प्रतिनिधित्व करत असते. राज्यसभा केंद्राच्या अनावश्यक हस्तक्षेपापासून राज्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्याचं महत्त्वाचं काम करत असते. याशिवाय राज्यसभा संघराज्यीय संतुलन राखण्याचं काम करत असते. अशा प्रकारे आपल्याला राज्यसभेची उपयुक्तता सांगता येईल. आता आपण
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याविषयी माहिती पाहूयात. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची तरतूद घटनेमध्ये बाग 5 मधील प्रकरण 5 मध्ये आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचं प्रमुख कार्य काय असतं हे जर आपण पाहिलं तर भारताची घटना आणि वित्तीय प्रशासनाशी संबंधित संसदीय कायदे प्रगत राखणं हे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचं काम असतं. पहा, भारताची घटना आणि वित्तीय प्रशासनासंबंधित असणारे संसदीय कायदे प्रगत राखणं, यालाच आपण उन्नत राखणं असंही म्हणतो, हे प्रमुख कार्य असतं भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचं. संबंधित कलम कोणती आहेत पहा. संबंधित कलम आहेत कलम 148 ते 151. आता कलम 148, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या स्वतंत्र घटनात्मक पदाच्या निर्मितीची तरतूद या कलम 148 मध्ये आहे. भारताचं लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख म्हणून यांना भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना ओळखलं जातं. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग ब्रिटिश काळामध्ये 1753 मध्ये निर्माण करण्यात आलेला होता, हे या ठिकाणी समजावून घ्यावं. महालेखा परीक्षक देशातील संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचे नियंत्रण करत असतात. म्हणजे देशामधील संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचं नियंत्रण कोणामार्फत केलं जातं तर महालेखा परीक्षकांमार्फत देशातील संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचं नियंत्रण केलं जात असतं. महालेखा परीक्षक हे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि संघ लोकसेवा आयोग यांच्या बरोबरीनं भारतातील लोकशाही शासन व्यवस्थेचे एक प्रमुख आधार मानले जातात. आता महालेखा परीक्षकांच्या बाबतीत बाबासाहेबांचं मत काय होतं हे आपण समजावून घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, महालेखा परीक्षक हे भारताच्या नियंत्रणाखालील सर्वात महत्त्वाचे अधिकारी आहेत. म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख भारताच्या नियंत्रणाखालील सर्वात महत्त्वाचा अधिकारी म्हणून केलेला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महालेखा परीक्षकांचा उल्लेख भारताच्या नियंत्रणाखालील सर्वात महत्त्वाचे अधिकारी म्हणून केलेला होता, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता त्यांचा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचं नेमणूक आणि पदाचा कालावधी याविषयी माहिती पाहूयात. नेमणूक घटनेच्या कलम 148 नुसार नेमणूक राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्यानिशी अधिपत्राद्वारे करत असतात. शपथ किंवा प्रतिज्ञा याचा जर विचार केला तर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतींसमोर किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीसमोर शपथ दिली जाते. पदाच्या कालावधीचा जर विचार केला तर पद ग्रहण केल्यापासून 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदाचा कालावधी घटनेमध्ये निश्चित करण्यात आलेला नाही, हे ठिकाणी लक्षात ठेवावं. म्हणजे सुरुवातीला पदाचा कालावधी आपण पाहिला, पद ग्रहण केल्यापासून 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत हा आहे पदाचा कालावधी. पण या पदाच्या कालावधीचा घटनेमध्ये किती असावा हे घटनेमध्ये निश्चित केले गेलेले नाही. महालेखा परीक्षकांचा कालावधी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतका असेल असं संसदीय कायद्याद्वारे निश्चित केले गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी महालेखा परीक्षकांचा कालावधी कोणत्या कायद्यानं निश्चित केलेला आहे का घटनेमध्ये तरतूद आहे असं जर विचारलं तर महालेखा परीक्षकांचा कालावधी संसदीय कायद्याद्वारे निश्चित केला गेलेला आहे आणि त्याचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाइतका म्हणजे संसदीय कायद्याद्वारे निश्चित केला गेलेला कालावधी आपल्याला उल्लेख करता येईल. राजीनाम्याचा जर विचार केला तर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक राष्ट्रपतींना संबोधून राजीनामा देऊ शकतात आणि पदावरून जर दूर करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं, या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. त्यांचं काम करताना त्यांना मिळणारं स्वातंत्र्य. संबंधित कलम आहे 148. यामध्ये स्वातंत्र्यामध्ये त्यांच्या पदाच्या कालावधीची सुरक्षा दिली गेलेली आहे. पदावरून दूर करताना राष्ट्रपतींमार्फत केवळ घटनेमध्ये सांगण्यात आलेली जी पद्धत आहे त्याच पद्धतीनुसार भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांना दूर करता येतं. इतर कोणत्याही पद्धतीनं भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना पदावरून दूर करता येत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आणि नेमणूक जरी राष्ट्रपतींमार्फत केली जात असली तरी ते राष्ट्रपतींच्या मर्जीनं पद धारण करत नसतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या वेतन आणि अन्य सेवा शर्तींचा जर विचार केला तर वेतन आणि अन्य सेवा शर्ती संसदीय कायद्याद्वारे निश्चित केलेले आहेत. वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतकं असतं. वेतन
आणि अनुपस्थिती रजा, पेन्शन किंवा निवृत्तीचं वय याविषयीच्या त्यांच्या अधिकारांमध्ये त्यांना अहितकारक होतील, नुकसानकारक होतील असे बदल त्याच्या नियुक्तीनंतर केले जात नाहीत. पदाचा कालावधी संपल्यानंतर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतंही पद धारण करण्यास पात्र नसतात. महालेखापरीक्षकांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च भारताच्या संचित निधीवरती प्रभारित असतो. कोणताही मंत्री संसदेमध्ये महालेखापरीक्षकांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. महालेखापरीक्षकांच्या कोणत्याही कृतीसाठी कोणत्याही मंत्र्यास जबाबदार धरता येत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता आपण महालेखापरीक्षकांची कर्तव्य आणि अधिकार पाहूयात. घटनेच्या कलम 149 अन्वये संसदेला कायद्याद्वारे महालेखापरीक्षकांची कर्तव्य आणि अधिकार निश्चित करण्याचा अधिकार प्रदान केला गेलेला आहे. म्हणजे कोणत्या कलमान्वये कर्तव्य आणि अधिकार प्रदान केले गेलेले आहेत, तर कलम 149 अन्वये संसदेनं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची कर्तव्य, अधिकार आणि सेवा शर्ती हा कायदा 1971 पारित केलेला होता. आणि 1971 पारित केलेल्या कायद्यामध्ये 1976 सुधारणा करण्यात आल्या आणि 1976 करण्यात आलेल्या सुधारणांनुसार त्यांची लेखाविषयक कामं काढून घेण्यात आली आणि त्यांच्याकडे केवळ लेखापरीक्षणविषयक कामं ठेवण्यात आली. अशा प्रकारे काही बदल केले गेले. आता महालेखापरीक्षकांची कर्तव्य आणि अधिकार हे आपण समजावून घेऊयात. कर्तव्य आणि अधिकारांमध्ये संचित निधीमधून झालेल्या सर्व खर्चाशी संबंधित लेख्यांचे लेखापरीक्षण महालेखापरीक्षकांमार्फत केलं जातं. भारताच्या तसेच राज्याचा आकस्मिकता निधी आणि सार्वजनिक लेखे यांच्यामधून झालेल्या सर्व खर्चाचे लेखापरीक्षण यांच्यामार्फत केलं जातं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या प्रत्येक विभागानं केलेला व्यापार, उत्पादन, जमा खर्चाचे लेखे, बॅलन्स शीट्स आणि इतर दुय्यम लेखे यांचं लेखापरीक्षण महालेखापरीक्षक करत असतात. केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्य सरकार यांच्या जमा खर्चाचं लेखापरीक्षण महालेखापरीक्षकांमार्फत केलं जातं. लेख्यांमधून वितरित करण्यात आलेले पैसे सरकारला कायद्यानं उपलब्ध होते का, कायद्यानुसार या पैशाचा खर्च केला गेला आहे का, पैसे ज्या उद्देशासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले होते त्याच उद्देशासाठी कायद्यानं उपलब्ध होते का आणि त्यांच्यासाठीच ते वापरले गेले का, योग्य रीतीने त्याचा वापर केला अथवा नाही, खर्च नियमानुसार झालेला आहे अथवा नाही, याशिवाय सरकारी खर्चाच्या उधळपट्टीवरती टिप्पणी करू शकतात. अशा प्रकारे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचं महत्त्वाचे कार्य आणि अधिकार असतात. आता आपण महालेखापरीक्षकांमार्फत विविध संस्थांच्या जमा खर्चाचं जे लेखापरीक्षण केलं जातं ते कसं केलं जातं हे समजावून घ्या. केंद्र किंवा राज्य सरकारच्या महसुलामधून मोठ्या प्रमाणामध्ये वित्त पुरवठा प्राप्त करणाऱ्या सगळ्या कंपन्या, महामंडळे आणि निकाय, केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व देवाणघेवाणीचे लेखापरीक्षण केलं जातं. राष्ट्रपतीच्या सल्ल्यानं जमा रकमा, स्टॉक लेखे यांचं लेखापरीक्षण केलं जातं. राष्ट्रपतींनी किंवा राज्यपालांनी जबाबदारी जर टाकली तर कोणत्याही इतर प्राधिकाऱ्यांच्या लेखांचे लेखापरीक्षण केलं जातं. उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्य संस्थांचं लेखापरीक्षण म्हणून आपल्याला उदाहरण देता येईल. कलम 150 अन्वये राष्ट्रपतींना केंद्र आणि राज्य सरकारांचे लेखे कोणत्या नमुन्यामध्ये ठेवावेत याबाबत सल्ला देतात. कलम 151(1) अन्वये महालेखापरीक्षक केंद्र सरकारांचे लेख्यांविषयीचे अहवाल राष्ट्रपतींना सादर करत असतात. राष्ट्रपती हे अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करतात. कलम 151(2) नुसार महालेखापरीक्षक राज्याच्या लेख्यांविषयीचे अहवाल राज्यपालाला सादर करत असतात. राज्यपाल हे अहवाल राज्य विधिमंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करत असतात. कलम 279 अन्वये एखाद्या प्रदेशाशी संबंधित असलेल्या कोणत्याही कराचं किंवा शुल्काचं निव्वळ उत्पन्न महालेखापरीक्षक यांच्याकडून सुनिश्चित आणि प्रमाणित केलं जातं. महालेखापरीक्षक हे संसदेच्या लोकलेखा समितीचे मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ म्हणून काम करत असतात. महालेखापरीक्षकांना या समितीचे कान, डोळे म्हणून उल्लेख केला जातो. महालेखापरीक्षक राज्य सरकारांच्या लेख्याचे संकलन आणि देखरेख करत असतात. अशा प्रकारे महत्त्वाची कार्य महालेखापरीक्षकांमार्फत केली जातात. आता महालेखापरीक्षक राष्ट्रपतींना किती आणि कोणते अहवाल सादर करतात
हे आपण समजावून घेऊयात. महालेखा परीक्षक राष्ट्रपतींना 3 अहवाल सादर करतात. विनियोजन लेख्यांचा लेखापरीक्षण अहवाल, वित्तीय लेख्यांचा लेखापरीक्षण अहवाल, सार्वजनिक उपक्रमांचा लेखापरीक्षण अहवाल. अशा प्रकारे महालेखा परीक्षक राष्ट्रपतींना 3 अहवाल सादर करत असतात. पुन्हा एकदा पहा, हे 3 अहवाल कोणते असतात? विनियोजन लेख्यांचा लेखापरीक्षण अहवाल, वित्तीय लेख्यांचा लेखापरीक्षण अहवाल आणि सार्वजनिक उपक्रमांचा लेखापरीक्षण अहवाल. असे 3 अहवाल महालेखा परीक्षक राष्ट्रपतींना सादर करत असतात. आता महालेखा परीक्षकांनी राष्ट्रपतींना सोपवलेले जे अहवाल असतात, या अहवालावरती काय कार्यवाही केली जाते हे समजावून घेऊ. राष्ट्रपतींना महालेखा परीक्षकांनी अहवाल सादर केल्यानंतर राष्ट्रपती अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याची व्यवस्था करतात. यानंतर ते लोकलेखा समितीकडे पाठवले जातात. लोकलेखा समिती या अहवालाचं परीक्षण करते आणि त्यावर आपला अहवाल संसदेला सादर करते. 2000 पासून महालेखा परीक्षकांवर निर्गुंतवणुकीच्या व्यवहारांची तपासणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवावं. अशा प्रकारे महालेखा परीक्षकांविषयी आपल्याला माहिती सांगता येईल.